थोडासा किचकट पण अतिशय सोप्या शब्दात सांगण्याचे आमचे तज्ञ व्यक्ती आपल्याला प्रयत्न करणार आहे. माझ्या सगळ्या प्रश्नांना ते अतिशय उत्तम प्रकारे उत्तर देणार आहे मला माहिती आहे. आपल्याकडेही मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. या सेशनच्या शेवटी आपण त्यांच्याशी संवाद तुम्ही पण साधू शकणार आहे. फक्त तुमचे प्रश्न तुम्ही मनात ठेवा. वेळ आल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारायला संधी नक्कीच देणार आहे. सुरुवात करूया या सायबर सिक्युरिटीच्या परिसंवादासाठी. आपल्याला माहिती आहे की आपल्या बऱ्याचशा बँकेंवर मागच्या कालावधीमध्ये बरेचसे हॅकिंग अटॅक झाले. माझ्या माहितीनुसार जवळपास 100 करोड तरी रुपये बँकिंग इंडस्ट्रीमधनं हॅकर्स घेऊन गेलेले. हा हॅकिंग होतं म्हणजे नक्की काय होतं, सायबर सिक्युरिटी कशा स्वरूपात पाहिजे, RBIचे आपल्याकडे डायरेक्शन्स काय काय, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहे. माझा पहिला प्रश्न असणार आहे दामले सरांना. दामले सर, माईक मिळाला तुम्हाला? इकडे माईक ठेवले बघा प्लीज. दामले सरांना माझा पहिला प्रश्न असणार आहे की जे CVS सॉफ्टवेअर आम्ही वापरतो त्या संदर्भात RBIच्या डायरेक्शन्स आम्हाला आलेल्या आहे की 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन्स असलं पाहिजे. हे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन्स म्हणजे नक्की काय हे जरा आम्हाला समजून सांगितलं दामले सर तर बरं होईल प्लीज. आज इथे उपस्थित असलेले ज्या पतसंस्था किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहेत त्या निश्चितच त्यांचे ऑपरेशन्स ऑटोमेट करण्यासाठी आता कुठलं ना कुठलं बँकिंग सॉफ्टवेअर जे आहे ते वापरतात. आणि ते वापरत असताना मॅक्सिमम जे युजर्स आहे ते युजर्स त्यांचा लॉग इन नेम आणि पासवर्ड हा सिस्टीममध्ये एंट्री करण्यासाठी वापरतात. म्हणजे हे एकदम बेसिक याचं आपण जे म्हणतो एंट्री, म्हणजे आज जे बँकिंग सॉफ्टवेअर आहे त्याचे मल्टिपल इंटरफेसेस असतात. एक तर कस्टमर ब्रांचमध्ये आल्यानंतर आपल्या ज्या ब्रांचमधले जे आपला स्टाफ आहे हे जे कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी सॉफ्टवेअर वापरतात त्याच्यामधली जी एक लॉग इन सिस्टीम आहे दॅट इज द फर्स्ट लॉग इन सिस्टीम. आणि आपण जे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनची जी संकल्पना डिस्कस करतो आहे ते फक्त ब्रांचमध्येच असणार आहे असं काही नाही. ते कुठल्याही म्हणजे आपल्याला डेटा फेच करण्यासाठी किंवा कुठलेही ऑपरेशन्स बँकिंग सिस्टीममध्ये करण्यासाठी जो कोणी युजर असेल, म्हणजे इट कॅन बी अ ब्रांच युजर और इट कॅन बी अ कस्टमर. म्हणजे आता जसं मोबाईल बँकिंग आपण वापरतो, इंटरनेट बँकिंग आपण वापरतो, सो ते सुद्धा जे आपले युजर्स आहे ते जेव्हा सिस्टीममध्ये लॉग इन करतात ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा युजर नेम पासवर्ड जे आहे ते वापरतात. आपले थर्ड पार्टी एजन्सीज वगैरे सुद्धा आपण अपॉइंट केलेल्या असतात. म्हणजे आता बऱ्याच बँकांनी आपण जर बघितलं असेल की बँकिंग ऑपरेशन्स करण्यासाठी जसं मायक्रो फायनान्स सिस्टीम्स झाल्या याच्यामध्ये थर्ड पार्टी एजन्सीजला सुद्धा अपॉइंट केलेलं आहे जे की आपल्या बँकिंग सिस्टीममध्ये लॉग इन करू शकतात. सो ऑल ऑफ अस ॲज अ फर्स्ट फॅक्टर ऑथेंटिकेशन दे यूज देअर लॉग इन नेम अँड पासवर्ड. आता हे करत असताना सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनी आता काय होतं की लॉग इन नेम आणि पासवर्ड या ज्या गोष्टी आहे या काही रोज बदलत नाही. म्हणजे जनरली बँकिंग सॉफ्टवेअरमध्ये एक पासवर्ड पॉलिसीज असतात की तुम्हाला जसं 30 डेज किंवा 45 डेज किंवा अजून 15 दिवसांनी वगैरे तुमचा पासवर्ड रिन्यू करावा लागतो. अशा प्रकारच्या पासवर्ड पॉलिसीज असतात. पण तरीसुद्धा रेग्युलरली रोजच्या रोज काही पासवर्ड बदलत नाही. म्हणजे जो पासवर्ड समजा तुमचा जो पासवर्ड आहे युजर नेम आणि पासवर्ड हा जर कुणाला एखाद्या व्यक्तीला जर कळला, म्हणजे तो तुमचा ब्रांचचा युजर असो किंवा मी मोबाईल बँकिंगचा माझा जो युजर आहे त्याचा युजर नेम पासवर्ड जर कुणालाही कळला तर तो पासवर्ड रिप्लिकेट करून म्हणजे त्यांनी रियूज करून आपल्याला सिस्टीममध्ये एंट्री मिळवता येते. म्हणून त्याच्यामध्ये काय होतं की फ्रॉड होण्याची जी शक्यता आहे ती जास्त असते. म्हणून आता RBIने काय केलेलं आहे की RBIने जे इन्स्ट्रक्शन्स पास केले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की देअर हॅज टू बी सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन. आपण जेव्हा म्हणतो की सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशनची जी इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत त्याच्यामध्ये जो सेकंड ऑथेंटिकेशन आहे जनरली इट इज एक्सपेक्टेड दॅट शुड बी अ डायनामिक ऑथेंटिकेशन. डायनामिक म्हणजे काय की विच कॅनॉट बी रिप्लिकेटेड. सो म्हणून जसं तुम्ही जो प्रश्न विचारलात तर त्याचं उत्तर हे आहे की पहिलं युजर नेम पासवर्ड वापरल्यानंतर सिस्टीममध्ये लॉग इन करण्यासाठी जे आपल्याला सेकंड ऑथेंटिकेशन वापरायचं आहे दॅट इज अ सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन. नाऊ दॅट सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशनचे पण प्रकार जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात. एकतर जसं मी म्हटलं तुम्हाला की ते डायनामिक असावं अशी अपेक्षा आहे. जसं आता आपण मोबाईल बँकिंगमध्ये ट्रान्झॅक्शन करताना एम पिननी आपण लॉग इन करतो पण टी पिननी ट्रान्झॅक्शन करतो. फॉर मी
तसं पाहिलं तर दॅट इज अ सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन, पण जे डेफिनेशनमध्ये दिलं आहे की दॅट शुडंट बी रिप्लिकेटेड, म्हणजे ते फिक्स नसावं, ते डायनामिक असावं. तर मला असं वाटतं तिथे एक बदलाची आवश्यकता आहे. पण सिस्टीममध्ये लॉग इन करताना जसं माझं लॉग इन नेम पासवर्ड वापरल्यानंतर जसं SMS च्या थ्रू जे आहे आपल्याला एक OTP आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती, म्हणजे युजरला, जे ब्रांच युजर असेल किंवा कस्टमर युजर असेल त्याला एक OTP जो आहे आपल्या मोबाईल नंबरवरती येईल आणि तो OTP ते वापरून सिस्टीममध्ये लॉग इन करतील. दॅट कॅन बी सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन. तसंच जे बायोमेट्रिक आहे, बायोमेट्रिक तर एक वेल नोन आणि सर्टिफाईड सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ज्याच्यामध्ये की तुमचं जे बायोमेट्रिक थंब प्रिंट आहे दॅट कॅनॉट बी रिप्लिकेटेड. कारण बरेच लोक काय म्हणतात की बायोमेट्रिक जे आहे, कारण RBIच्या डेफिनेशनमध्ये त्यांनी डायनामिक हा शब्द वापरला आहे. तर डायनामिकचा अर्थ प्रत्येक वेळेस जे बदलेल असा नसून समथिंग विच कॅनॉट बी रिप्लिकेटेड. म्हणजे आता माझं जसं बायोमेट्रिकचं जे थंब प्रिंट आहे ते दुसरा कोणी व्यक्ती रिक्रिएट करू शकत नाही. त्यामुळे बायोमेट्रिकसुद्धा एक ऑथेंटिकेटेड पद्धत आहे सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशनची. तर अशा बऱ्याच पद्धती आहे. म्हणजे मग आपली एक डिजिपास सिस्टीम पण एक आधीच्या काळामध्ये होती की ज्याच्यामध्ये एक डोंगलसारखं डिव्हाइस जे आहे ते युजरला दिलं गेलं असायचं आणि ते क्लिक केल्यानंतर एक 6 डिजिटचा जो आहे तो कोड क्रिएट व्हायचा आणि दॅट वुड बी ऑथेंटिकेटेड. सो अशा 3-4 वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत ज्या की तुम्हाला युजर नेम पासवर्ड व्यतिरिक्त एक ॲडिशनल सिक्युरिटी देऊ शकतात, विच इज कॉल्ड अ सेकंड फॅक्टर. धन्यवाद सर. म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे की OTP किंवा बायोमेट्रिक डिव्हाइसेस किंवा QR कोड हे सेकंड फॅक्टर आपलं ऑथेंटिकेशन होऊ शकतात, बरोबर. आपण मोबाईल बँकिंग करतो किंवा इंटरनेट बँकिंग करतो ऑलरेडी, त्यावेळेस आपल्याला OTP येतो, दॅट इज अ सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन, असंच आपल्याला म्हणायचं आहे या ठिकाणी. धन्यवाद, थँक्स फॉर युअर आन्सर्स. पुढचा प्रश्न मला अजय खेळकरांना विचारायचा आहे की आता हे मोबाईल बँकिंग किंवा डिजिटल बँकिंग हा बऱ्याच वेळा आम्ही शब्द ऐकतो. तर डिजिटल बँकिंग म्हणजे नक्की काय आणि काय काय इन्क्लूड डिजिटल बँकिंगमध्ये कव्हर होतं हे मला अजय खेळकरांना विचारायचं आहे. नमस्कार. या डिजिटल बँकिंगच्या युगात आपण चाललो आहोत. सो डिजिटल बँकिंग म्हणजे काय? आपण जेव्हा पहिलं ट्रेडिशनल बँकिंग करायचो ते आपलं लेजर बेस मॅन्युअल बँकिंग चाललं. त्याच्यानंतर आता जे काही म्हणजे आपण बँकेमध्ये जातो, ब्रांचमध्ये जातो, ट्रान्झॅक्शन्स करतो, त्याच्या दॅट इज लाईक मॅन्युअल बँकिंग. त्याच्या उपरांत आता सर्व डिजिटल, म्हणजे तुम्ही अगदी मोबाईलवरती घर बसल्या तुमचे सगळे बँकेचे व्यवहार करू शकता. आता हे जे आपण सुरू केलं आणि मागच्या 1.5 वर्षात जे तुम्ही पाहता की लॉकडाऊनमध्ये आपण घरी बसलो आहे, ह्याच्यावर मी एक उत्तम उदाहरण तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. एक उत्तर अमेरिकेमध्ये एक जागा आहे, तिथे हॉन्डुरस नावाची जागा आहे. तर तिथे त्यांनी नेहमी चक्रीवादळ येत राहायचे. मग त्याने काय करायचं की तिथले ब्रिज वगैरे किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तुटायचे. मग आता तिथे काय झालं, त्यांनी एका जॅपनीज कंपनीला बोलवलं आणि त्यांना सांगितलं आम्हाला एक रोबस्ट असा ब्रिज बांधून द्या. त्या जॅपनीज कंपनीने प्रॉपरली सर्व इन्व्हेस्टिगेशन करून एक ब्रिज बांधला. पण झालं काय, तो ब्रिज बांधल्यानंतर 7 महिन्यामध्ये तिथे पुन्हा एक मोठं वादळ आलं. बाकी सगळं गेलं, म्हणजे तिथले इन्फ्रास्ट्रक्चर, तिथलं शहर सगळं गेलं, पण ते ब्रिज तसं राहिलं. पण त्या ब्रिज खालची जी नदी होती त्या नदीने तिचं पात्र चेंज केलं. म्हणजे झालं काय, तो ब्रिज असून सुद्धा फायदा नाही. आता मी हे जर आपल्या मागच्या 1.5 वर्षाच्या सिच्युएशनला जर मी रिलेट केलं, तो ब्रिज म्हणजे आपली ब्रांचेस आहेत, ती नदी म्हणजे आपले कस्टमर आहेत. आता कस्टमर काय म्हणतात की मी जिथे बसलो आहे तिथे येऊन तू ट्रान्झॅक्शन के, किंवा मला जिथेही जाऊन मी ते ट्रान्झॅक्शन करू शकेन. मग डिजिटल बँकिंगमध्ये आपले मोबाईल बँकिंग असेल, डोरस्टेप बँकिंग असेल, एजन्सी बँकिंग असेल, वेरीन तुम्ही एक डिजिटल चॅनल, मग तुमचे RTGS NEFT ट्रान्झॅक्शन्स, मग त्याच्यामध्ये IMPS ट्रान्झॅक्शन्स आले, त्याच्यामध्ये UPI ट्रान्झॅक्शन्स आले, त्याच्या अगदी लेंडिंग सोल्युशन्स पण, मग मायक्रो फायनान्स किंवा स्मॉल फायनान्समध्ये तुम्हाला घर बसल्या बँकेचे प्रतिनिधी येऊन तुमचा KYC ऑनलाईन चेक करून तुमचा लोन अकाउंट ओपन करून अगदी तुमचं जे मॅन्डेट रजिस्ट्रेशन आहे ते पण आपण फिजिकली काढून मॅन्डेटवर गेलेलो आहे. जेणेकरून हे स्मॉल ट्रान्झॅक्शन्स आहेत, मायक्रो फायनान्स आहेत,
त्याच्यासाठी आपल्याला चॅनल उपलब्ध आहेत. मग डिजिटल बँकिंगमुळे आपल्याला जसं आपण इथे त्याच्यासाठी आलो आहोत, डिजिटल बँकिंगमध्ये फ्रॉड हे वाढले आहेत. मग प्रत्येक डिजिटल बँकिंग, मग ते ATM बेस असून दे, IMPS बेस असून दे, UPI बेस असून दे किंवा मायक्रो ATM बेस असू दे, तिथेही आपल्याला सुरक्षेची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आता हे सुरक्षेची काळजी घेताना त्याच्यामध्ये आपण मेनली काही कन्सर्न्स आहेत, लाईक की आपण त्याला बोलतो, जे प्रायव्हेट की आणि पब्लिक की. जसं आपण एक माझी की असणार आणि एक समोरील ट्रान्झॅक्शन होण्यासाठी दुसरी की असणार. ह्या की ज्या आहेत त्या आपण एंटर करतो आणि त्या दोन्ही ठिकाणी जर मॅच झाला तरच आपले ट्रान्झॅक्शन्स पुढे जातात. ओके, सो येत्या काळात जर बघितलं तर बँकिंगमध्ये फक्त 30% आपला मॅन्युअल बँकिंगचा भाग आहे. 70% आपलं पूर्ण डिजिटल बँकिंगद्वारेच ट्रान्झॅक्शन्स होत आहेत. अँड जे काही आहे द कन्सेप्ट ऑफ निओ बँकिंग म्हणजे ब्रांचलेस बँकिंग. ह्याच्यापुढे बँकिंग असेल पण ब्रांच नसेल, आणि ते असण्यासाठी मग आपण ह्या डिजिटल बँकिंगच्या माध्यमाचा वापर करणार आहोत. थँक्यू. धन्यवाद सर. आत्ताच आपण बोललात की 70% आपण डिजिटल बँकिंग वापर करतोय. मला वाटतं पुढे जाऊन असं होईल की पेपरलेस बँकिंग होऊ शकतं पुढे जाऊन. ॲब्सोल्युटली नक्कीच होऊ शकतं, आणि त्याप्रमाणे आपण पुढे पावलंही उचलत आहे. RBIचे डायरेक्शनसुद्धा आपल्याला त्याप्रमाणे येत आहे. त्यामुळे नक्कीच आपण पेपरलेस बँकिंगकडे काही कालावधीमध्ये वळूया. आता पेपरलेस बँकिंग जेव्हा करतो आपण त्यावेळेस डेटा सेंटर्स, आपल्याकडे असलेले कॉम्प्युटर्सची जी सर्व्हर्स आहेत त्यांची ठेवायची जागा म्हणजे डेटा सेंटर्स, आणि त्याची रिकव्हरी सेंटर म्हणजे डिझास्टर रिकव्हरी साईट म्हणतो आम्ही याला. ही दोघंही डेटा सेंटर्स आणि डिझास्टर रिकव्हरी साईट आत्तापर्यंत आपण बँकेमध्येच ठेवत होतो, आपल्या बँकेच्या प्रिमायसेसमध्ये ठेवत होतो. पण आता हॅकिंग अटॅक एवढे वाढले की आम्ही आमच्या सगळ्या क्लायंट्सला किंवा आमच्या बँकेंना सांगतो की तुम्ही सिक्युअर्ड एन्व्हायरमेंटमध्ये सगळं ठेवा, क्लाउडमध्ये ठेवा, जेणेकरून ते सिक्युअर्ड होईल. आता क्लाउड म्हणजे काय, क्लाउड सिक्युरिटी म्हणजे काय, याबद्दल मी आता संदेश सोनारांना विचारतो की आपण जरा क्लाउड सिक्युरिटी या संदर्भात मार्गदर्शन करावे. हॅलो, नमस्कार. मी संदेश सोनार, संचालक ESDS सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेड. मी सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आज या परिसंवादात सहभागी झालात. महत्त्वाचा विषय म्हणजे क्लाउड सिक्युरिटी. आज बहुतेक बँका ज्या ऑनसाईट डेटा सेंटर बनवून सगळं काही आपला कॅपेक्स इन्व्हेस्ट करत आहेत, आणि परत आपली त्यासाठी RBIचे निकष पण येत आहेत की आपल्याला ISO 27001, PCI DSS सर्टिफिकेशन्स, BCP 2230 म्हणजे ISO सर्टिफिकेशन्स करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या डेटा सेंटरसाठी सेक्युरिटी अपॉइंटमेंट म्हणजे सिक्युरिटी म्हणजेसाठी चीफ सिक्युरिटी ऑफिसर इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ते सगळं गरजेचं असताना जो कॅपेक्सचा खर्च येतो हा सगळा वगळता जर तुम्ही एखाद्या थर्ड पार्टी डेटा सेंटरमध्ये ज्याच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या डेटा सेंटरमध्ये आहेत त्याकडे जर तुम्ही वळलात तर तुमचं जे काही कॅपेक्स आज कॅपिटल एक्सपेंडिचर तुम्ही त्या डेटा सेंटरसाठी करत आहात. संदेशजी, कॅपेक्स म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणायचं का त्यांना तुम्हाला? कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे बँकेने जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बरोबर, ती तुम्ही कमी करून देणार त्यांना ती कमी करून क्लाउडच्या माध्यमातून. म्हणजे सर्व्हर जे सगळे आहेत, जे बँकेकडे सर्व्हर आहेत त्याऐवजी सगळे सर्व्हर तुमचे क्लाउडमध्ये असणार. क्लाउडमध्ये असणार. आणि क्लाउड ही रेंटल बेस सर्व्हिस तुम्ही देणार का? रेंटल बेस. आणि ती सिक्युअर्ड असणार का? ती सिक्युअर्ड असणार. त्यासाठी जे काही कोर राउटर्स, फायरवॉल, त्यासाठी लागणारी SD-WAN टेक्नॉलॉजी, जे आपण आता थोड्या वेळापूर्वी आपण इन्फिनिटीचं प्रेझेंटेशन बघितलं त्या पद्धतीची SD-WAN टेक्नॉलॉजी, त्यानंतर लागणाऱ्या आपल्या हाय एंड स्विचेस जे आज आपण 450 बँका आज आपल्याकडे आहेत, त्या पद्धतीने जे काही हाय एंड स्विचेस, हाय एंड राउटर्स लागतात या सगळ्या सिक्युरिटी. आणि त्यानंतर एक महत्त्वाची बाब म्हणजे आता जे लेवल 2 पासनं ज्या बँका आहेत, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, ह्या सगळ्या बँकांना जेव्हा तुम्ही डेटा सेंटर स्वतःचं जरी बनवतात किंवा थर्ड पार्टी क्लाउड सिक्युरिटीवर जातात तर त्यासाठी सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर हे फार महत्त्वाचं आहे. सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर पण आपल्याला आपण त्या पर्टिक्युलर जेव्हा तुम्ही क्लाउड सिक्युरिटीमध्ये जात आहात तेव्हा सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर असणं पण फार गरजेचं आहे. तर त्याला सिक्युरिटी सेंटर म्हणजे SOC ॲज अ सर्व्हिस म्हणजे SIEM ॲज अ सर्व्हिस म्हणतो आपण, सिक्युरिटी इन्फॉर्मेशन इन्सिडंट मॅनेजमेंट, जे
सर्व्हिसेस आहेत त्या पण तुम्हाला भाडेतत्वावर मिळतात. त्यामुळे जे काही तुमचं कॅपिटल एक्सपेंडिचर आहे त्या जर क्लाउड सिक्युरिटीवर तुम्ही गेलात तर तुमचा VCSO म्हणजे सॉरी चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, IS ऑडिट, VAPT ऑडिट, त्यानंतर तुमचे ISO सर्टिफिकेशन्स, PCI DSS सर्टिफिकेशन्स, सगळ्या संजयजी मला काय गोष्टी वाटतंय की दोन गोष्टी मला तुम्हाला विचारायच्या या ठिकाणी की आमचा जो डेटा असतो, आमच्या बँकेचा डेटा जो असतो त्यावेळेस तो आमच्याकडे असताना आम्हाला वाटतं सिक्युअर्ड आहे. तो क्लाउडवर टाकला की तो सिक्युअर्ड आहे ही भीती आम्हाला कायम असते. तर तो सिक्युअर्ड आहे का नाही पहिली गोष्ट. दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुमच्या एखादं क्लाउड सेंटर जे असतं कुठलंही क्लाउड बेस्ड डेटा सेंटर यांच्यामध्ये असं नेहमी कानावर येतं आमच्या की Tier 3 डेटा सेंटर आहे, Tier 4 डेटा सेंटर आहे, म्हणजे नक्की काय? बरोबर. आता तुम्ही जेव्हा डेटा सेंटरला आता ॲक्च्युली याच्यामध्ये काय असतं की एक SLA डिफाईन असतो पर्टिक्युलर. आपण प्रत्येक बँकेवर SLA डिफाईन करतो डेटाचा. तर तुमचा डेटा जो असतो तो पूर्णतः सेक्युअर पर्टिक्युलर एका आयसोलेटेड इन्स्टन्समध्ये आपण तो ठेवलेला असतो आणि त्याचा पर्टिक्युलर याचा बॅकअप पण होत असतो आपल्या डेटा सेंटरमध्ये. म्हणजे जेणेकरून तुमचा जो डेटा आहे हा 24/7 365 डेज हा पूर्ण सेक्युअर मेंटेन केलेला असतो. त्यानंतर Tier 1, Tier 2, Tier 3, Tier 4 आणि TIA 942 कंप्लायंट याच्यातला मी फरक सांगतो. टियर जे वर्ड आहे ते अपटाईम इन्स्टिट्यूट, न्यूयॉर्कमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे अपटाईम, त्या अपटाईम इन्स्टिट्यूटने हा दिलेला वर्ड आहे टियर वर्ड. हा Tier 1, Tier 2, Tier 3 ज्या पद्धतीने डेटा सेंटर्स तुम्ही बिल्ड करतात, डिझाईन करतात, ऑपरेट करतात त्या पद्धतीचा त्याला आपला Tier 1, Tier 2, Tier 3 सर्टिफिकेशन मिळत असतं. आता Tier 3 आणि Tier 4मध्ये दोघांमध्ये डिफरन्सेस काहीच नसतात. फक्त डिफरन्स एकच असतो की तुमच्या डेटा सेंटरला तुम्ही जेव्हा एखाद्या कमर्शियल डेटा सेंटरमध्ये तुमची बँक होस्ट करतात किंवा कोलोकेशनमध्ये जातात त्यावेळेला टियर वर्डिंग Tier 3, Tier 4मध्ये तुम्हाला जो काही पॉवर सप्लाय येतो आहे तो तुमच्या 2 डिफरंट पॉवर सप्लायकडनं येत असेल तर तुम्ही Tier 4 आहात. बस एवढाच फक्त डिफरन्स आहे. बाकी Tier 3, Tier 4मध्ये दुसरा काही डिफरन्स नसतो. अपटाईम म्हणजे काय की 99.947 99.99% हा एक अपटाईम म्हणजे वर्षातनं 4 मिनटं तुमचं डेटा सेंटर बंद असेल याला आपण अपटाईम काउंट करतो. म्हणजे तुमचं डेटा सेंटर म्हणजेच काय आमचे सर्व्हर बंद होणार नाही कधीच याची गॅरंटी तुम्ही देताय अपटाईममध्ये की आमच्या बँकेचे सर्व्हर कनेक्ट होणारे क्लाउडच्या डेटा सेंटरमध्ये सगळ्या ब्रँचेस आणि HO सुद्धा आपला हा डेटा सेंटर्समधनं डेटा सेंटरला कनेक्टिव्हिटी असणार आहे, तिथनं CBS ऑपरेट करणार आहे आपण. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का की आपला जो क्लायंट आहे, आपले जे ब्रँच लेवलचे युजर्स आहे, ब्रँच लेवलचे जे आपले एम्प्लॉई आहे हे त्या डेटा सेंटरला कनेक्ट करताय ते सिक्युअर्ड असावे. म्हणून खूप बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की VPN कनेक्टिव्हिटी बँकेने घेतली पाहिजे. आता VPN कनेक्टिव्हिटी हे नावच ऐकून आपण की नक्की काय VPN कनेक्टिव्हिटी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं. मला वाटतं योगेश वाळुंजकर आपल्याला याबद्दल VPN बद्दल आणि त्याच्या ॲडव्हान्टेजबद्दल नक्कीच सांगतील. हॅलो, नमस्कार, मी योगेश वाळुंजकर, K-Green कन्सल्टिंग अँड टेक्नॉलॉजीज या कंपनीचा CEO आहे आणि मी टेबलच्या दुसऱ्या साईडला पण आहे, म्हणजे डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा मी संचालक आहे. VPN संदर्भात बोलायच्या आधी जस्ट आत्ता मगाचा जो क्लाउड रिलेटेड विषय होता त्यावर 1 मिनिटात थोडं बोलायचं होतं की साधारण 5-6 वर्षापूर्वी बँकेच्या डेटा सेंटरमध्ये जर सर्व्हरची संख्या एक 10-12 असायची आणि ते इझिली मॅनेजेबल असायचं. या गेल्या 4-5 वर्षामध्ये आपल्या डेटा सेंटर्समधल्या सर्व्हरची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणजे UPI पाहिजे, वेगवेगळे चॅनल्स इनेबल करायचे, भीम आहे, BBPS आहे, या सर्व यंत्रणा बँकांचा आग्रह आहे की या सर्व यंत्रणा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून द्यायच्यात. या यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला लागतं. मग ते जे डेटा सेंटर एक खोलीमध्ये होतं, एका रूममध्ये होतं, ते 2 रूम, मग मोठी रूम, अशी स्पेसची रिक्वायरमेंट वाढत गेली आणि पर्यायाने ही संख्या वाढत असल्यामुळे आणि त्याला लागणारा कंप्लायन्स वाढत असल्यामुळे हे बँकांसाठी थोडंसं आव्हानात्मक आहे. कारण बँकांचा जो आपल्या सर्वांचा जो मुख्य बिझनेस आहे तो बँकिंग आहे. त्यामुळे डेटा सेंटरच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन क्लाउडकडे जाणं हा खूप सोयीस्कर मार्ग आहे. आणि जसं आत्ता मगाशी सांगितलं त्यानुसार जर का आपली स्ट्रॅटर्जी प्रत्येक बँकेनी सल्लागारांच्या मदतीने तयार केली, कशा पद्धतीने आपण हळूहळू क्लाउडवरती शिफ्ट होऊ शकतो आणि बँकेचं बर्डन कमी होऊन आपण बँकिंग व्यवसायावरती जास्त फोकस करू शकतो, तर तसं करावं. आत्ताचा जो प्रश्न होता VPN म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता कसं आहे,
तर आपल्या सर्वांना जवळपास हे माहिती आहे, आपल्या सर्वांच्या उजळणी होईल, VPN हे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आहे. आता व्हर्च्युअल म्हणजे जे प्रत्यक्षात नाही आहे असं, ते दिसत नाही आहे असं, अशा पद्धतीचं एक मला प्रायव्हेट नेटवर्क करायचं आहे. तर ह्याची गरज का पडते? तर अगदी साधं आत्ता आपण कोरोनाच्या काळामध्ये गेले 1.5-2 वर्षामध्ये आपण सर्वांनी हा आपापल्या बँकांमध्ये अनुभव घेतला की आम्हाला सपोर्ट करणारे किंवा आमचे एम्प्लॉईसुद्धा पोचू शकत नव्हते बँकेमध्ये. जे IT एम्प्लॉईज होते, डेटा सेंटर बघणारे, सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर, हे पोचू शकत नव्हते. मग जर आपल्या घरून मला काम करायचं असेल तर मला कशा पद्धतीने कोणत्या प्रकारचे ॲक्सेस पाहिजेत. जर मी नॉर्मल ॲक्सेस घेतला तर मला डेटा सेंटरच्या सिक्युरिटीचा प्रश्न येतो. त्यामुळे सिक्युअर्ड पद्धतीने, सुरक्षित पद्धतीने मला जो युजर माझ्या बँकेत येऊ शकत नाही पण त्याला माझ्या बँकेचा ॲक्सेस द्यायचा, युजर म्हणजे एम्प्लॉई, जो माझा डेटा सेंटर सांभाळणारा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर असेल किंवा त्याच्यावरचे कोणी अधिकारी असतील, तर अशांना जर का बाहेरून कनेक्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा, एक सुरक्षित यंत्रणा मला तयार करायला लागते, ज्याला आपण ढोबळमानाने व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क असं म्हणू. विशेषतः कोरोना काळामध्ये ह्याचं महत्त्व अधोरेखित झालं आणि ज्यामुळे सर्वांना लक्षात आलं की पूर्वी जसं वर्क फ्रॉम होम हे कल्चर एवढं ॲक्सेप्टेबल नव्हतं, पण आता जे कोरोनाचे जसे बरेच तोटे तसं काही फायदे पण झाले. त्या फायद्यामध्ये एक म्हणू शकतो की व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क VPNबद्दल जी संदिग्धता होती किंवा थोडीशी भीती असायची, तर आता ती भीती बऱ्याच अंशी गेली आहे. बऱ्याच बँका आता सुरक्षित पद्धतीच्या VPN प्रणालीचा अवलंब करत आहेत. याच्यामुळे फक्त आपले इंटरनल एम्प्लॉईज नाही पण आपल्याला सपोर्ट करणारे जे व्हेंडर्स आहेत, आता बँक आहे समजा सोलापूरला आणि व्हेंडर आहे पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये, तर तो इथून तिकडे जाणार, त्याच्याऐवजी जर का त्याला VPN कनेक्शन दिलं तर तो कमी वेळामध्ये आणि कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त आउटपुट देऊ शकतो. आणि बँकेसाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे तर माझ्या सर्व्हिसेस 24 तास 7 दिवस चालू असल्या पाहिजेत. त्यामुळे या VPNच्या माध्यमातून मला अहोरात्र माझी सेवा चालू ठेवण्यासाठी उपयोग होतो. त्याचबरोबर जे युजर्स किंवा जे कोणी बाहेरून कनेक्ट होणार आहेत त्यांना मला रूल बेस किंवा एका सुरक्षित प्रणालीच्या द्वारेच त्यांना माझ्या सर्व्हरचा किंवा माझ्या डेटा सेंटरचा मला ॲक्सेस देता येऊ शकतो. आणि म्हणून वेगवेगळ्या VPN सोल्युशन्सची आत्ता आपण मार्केटमध्ये बघतो आहे की जे चांगले चांगले VPN आहेत, त्याचा सगळ्याच बँका खूप चांगल्या पद्धतीने वापर करून या कोरोना काळातसुद्धा पूर्णपणे 24 तास 7 दिवस 365 दिवस आपण सेवा पुरवण्यात यशस्वी झालो आहे. थँक्स अ लॉट. कारण हे सगळे करोना युद्ध इतक्या मदतीला सगळ्यांसाठी येत होते. मध्ये गोरगरिबांसाठी पैशासाठी कधी कधी घरपोच सेवा दिल्याचे मी बऱ्याचशा कोऑपरेटिव्ह बँकेच्या लोकांना बघितले की वयस्कर लोक आहे, बँकेत येऊ शकत नाही आहे, फोन आला तर आमचा कर्मचारी घरापर्यंत पोहोचला कोरोनाच्या काळात. हा खरा एक कोरोना युद्ध आहे, खराच सेवा दिली गेलेली आहे असं मला वाटतंय. धन्यवाद सगळ्या बँक एम्प्लॉईसाठी. मला परत एकदा यायचं आहे. धन्यवाद. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण आता. तरुण जी हमारे इन्फिनिटी लैब के टेक्निकल हेड है, उनको मराठी समझ में नहीं आता, इसलिए मैं उनको क्वेश्चंस हिंदी में ही पूछने वाला हूँ. वो भी आंसर अपने को हिंदी में देने वाले हैं. सो तरुण जी शर्मा, आपके लिए अभी तो आपने बताया कि SD-WAN जी, ओके. सो SD-WAN आपने बताया, आपका जो प्रोडक्ट है SD-WAN काफ़ी अच्छा सुना मैंने. लेकिन अभी ये कोरोना काल में या आपने जो नेटवर्क हम लोग बोल रहे हैं, क्लाउड सिक्योरिटी कर बोल रहे हैं, क्लाउड की बात करें, सिक्योरिटी की बात करें, तो SD-WAN आपका कैसे सिक्योरिटी हम लोग को दे सकता है बैंक्स लेवल पे, ब्रांच लेवल पे? प्लीज जरा आप बता सकते हैं इसके लिए. SD-WAN जैसे हमने बताया, SD-WAN इज अ कॉम्बिनेशन ऑफ मल्टीपल प्रोडक्ट्स पुट टुगेदर. पहले हार्डवेयर डिफाइंड टेक्नोलॉजी आती थी, राउटर्स अलग, लोड बैलेंसर्स अलग, फायरवॉल अलग. SD-WAN के आने के बाद में ये सारे के सारे कंबाइंड हुए और सॉफ्टवेयर डिफाइंड सोल्यूशन बना. तो अभी ये सॉफ्टवेयर डिफाइंड सोल्यूशन ही हमारी लोकेशंस पे लगता है. सिंगल डिवाइस लगेगी और ये अपने को सिक्योरिटी देगी. दूसरा, इस डिवाइस का जो कंट्रोल मैकेनिज्म होगा वो सेंट्रलाइज लोकेशन पे होगा जो बैंक का हेड ऑफिस होता है. वहाँ पर जब ये कंट्रोल मैकेनिज्म होता है तो देयर इज़ वेरी लेस चांस समबडी इज एबल टू पेनिट्रेट द डिवाइस फिजिकली अनलेस अनटिल इट इज़ फिजिकली. सो वहाँ पर हम लोग को सिक्योरिटी मिलती है. तीसरा, हमने बोला क्लाउड के ऊपर किस तरीके से हम लोग सिक्योर्ड हैं. डिजिटलाइजेशन का दौर है, क्लाउड डिजिटलाइजेशन होगा, कंटिन्यू होगा. लॉट मैनी बैंक्स आर मूविंग ऑन क्लाउड, एप्लीकेशंस क्लाउड पे होस्ट हो रही हैं. अगर हम देखें, हमारे ईमेल ऑलरेडी क्लाउड के ऊपर हैं, राइट. वी डोंट होस्ट द ईमेल सर्वर्स राइट नाउ एट आवर डेटा सेंटर, क्लाउड के ऊपर ऑलरेडी जा चुके हैं. SD-WAN जो टेक्नोलॉजी है ये सिर्फ हार्डवेयर के ऊपर नहीं चलती, ये क्लाउड के ऊपर भी चलती है. वेरी गुड.
सो सॉफ्टवेयर वर्जन आता है एसडी वैन टेक्नोलॉजी का, जो क्लाउड के ऊपर हम लोग अपलोड करते हैं और वहाँ से सिक्योर्ड कनेक्टिविटी टनल्स क्रिएट करते हैं बिटवीन आवर ब्रांचेस एंड आवर हेड ऑफिस एंड डेटा सेंटर्स. थँक्यू सर, थँक्यू. कारण सिक्युअर कनेक्टिव्हिटी म्हणजे ब्रँचपासून डेटा सेंटरपर्यंतची सिक्युअर कनेक्टिव्हिटी यासाठी सुद्धा SD WANचा उपयोग होतोय. प्लस बाकी सिक्युरिटीसाठी सुद्धा SD WAN हे डिव्हाइस किंवा सॉफ्टवेअर आपल्याला वापरता येऊ शकते. दॅट्स आय थिंक ॲब्सोल्युटली. सो थँक्यू. Thanks. थँक्स अ लॉट सर. आता पंतप्रधान मोदींचं स्वप्न होतं की भारतामधले प्रॉडक्ट आपले जगभर विकले गेले पाहिजे. आमच्या IT मध्ये बरेचसे प्रॉडक्ट जे येतात ते जपानमधून येतात, US मधून येतात, तैवानमधून येतात, चायनामधून येतात. हे सगळे सिक्युरिटी डिव्हाइसेस जे सगळे आम्ही बोलतोय, हे सगळे डिव्हाइसेस प्रॉडक्ट जे हे सगळे बाहेरच्या देशातनं इंडियामध्ये येतात. आणि मोदीजींचं स्वप्न आहे आपलं की भारतातलं प्रॉडक्ट असावं असं. तो मला तरुण जी आपका पूछना है कि ये कोई प्रोडक्ट जो आप बता रहे हैं इट्स अ आउटसाइड प्रोडक्ट और इंडियन प्रोडक्ट? 100% मेक इन इंडिया फॉर इंडिया. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होणी चाहिए. खरंच कौतुक करावं असं वाटतं इन्फिनिटी लॅबच्या टीमचं सगळ्यांचंच. कारण मी परिचित आहे त्यांना सगळ्यांना की त्यांचं जे प्रॉडक्ट आहे हे इंडियात तयार होतं आहे आणि इंडियातच विकलं गेलं जातं आहे. मेक इन इंडिया आहे आणि ही सुरुवात आहे भारतातल्या ह्या सगळ्या तरुण मंडळींची मेक इन इंडिया बनवण्यासाठी. थँक्स अगेन तरुणजी. थँक्यू वेल, नेक्स्ट क्वेश्चन्स. आता बऱ्याच वेळा मोबाईल बँकिंग आपण करतोय, मोबाईल बँकिंगचे हॅकिंगचे किस्से ऐकतोय. मोबाईल बँकिंगमध्ये आपण आपल्या बँकेचा ॲप सगळेजण वापरतोय. आपण म्हणजे प्रत्येक बँकेने आपला मोबाईल ॲप तयार केला आणि त्यातनं त्यांचे क्लायंट्स सध्या वापरच करताय सध्या. त्याचबरोबर आता UPI हा प्रकार आपण सगळीकडे अप्लाय करायला सुरुवात केला आहे. प्रत्येक बँकेने UPI सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. पण बऱ्याचशा बँकेना किंवा बऱ्याचशा लोकांना UPI हा काय प्रकार आहे हा माहीत नाही आहे. त्याबद्दल मी आता योगेश वाळुंजकरांना विचारणार की सर UPI बद्दल थोडीशी माहिती दिली तर बरं होईल. मला वाटतं इथे बसलेला प्रत्येकजण UPI वापरतोय. बहुतांश बँकांनी पण आता ती सुविधा आपापल्या ग्राहकांना द्यायला सुरुवात केली आहे. UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. हे एक रिअल टाईम एक प्लॅटफॉर्म आहे जो रिअल टाईम इन्स्टंटली पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी बँकांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. या NPCIनी या पद्धतीची सुविधा किंवा ही टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत आणून दिली आहे आणि NPCIच्या द्वारे हा पूर्ण UPI प्लॅटफॉर्म हा आपण बँका त्याला सबस्क्राईब करू शकतात आणि बँका ही सेवा आपापल्या ग्राहकांना देऊ शकतात. आता UPIमध्ये नेमकं वेगळेपण काय आहे तर जसं मी मगाशी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणाल तसं UPIच्या द्वारे आपण आपल्या पूर्ण अकाउंटचा एक ID बनवू शकतो. म्हणजे दोन पद्धतीने UPI पेमेंट्स होतात. एक तर मोबाईल नंबर किंवा एक व्हर्च्युअल प्रायव्हेट ॲड्रेस VPA जे म्हणतात. तर तो एक ॲड्रेस असतो. जसं आपल्याला समजा एकाला दुसऱ्याला पैसे पाठवायचे असतील तर मला त्याची बँक माहिती म्हणजे IFSC कोड माहिती पाहिजे, त्याचा अकाउंट नंबर माहिती पाहिजे, काही जण अकाउंट टाईप पण लागतो. असे 3-4 पॅरामीटर लागतात. व्हेरॅज आपल्या UPIमध्ये काय होतं की आपल्याला जर त्याचा UPI ID माहिती असेल तर नुसतं त्या ID वरती आपण त्याला पैसे पाठवू शकतो, तसेच आपण पैसे स्वीकारू शकतो. त्यामुळे हे इन्स्टंट आज आपल्या प्रत्येकाला इन्स्टंट पेमेंट करायचं आहे आणि त्यासाठी NEFT RTGS IMPS असलं तरीसुद्धा त्याहीपेक्षा अजून एक अत्याधुनिक किंवा नवीन तंत्रज्ञानावर आधारित असा एक प्लॅटफॉर्म आहे की नुसता एक ID तयार होतो. म्हणजे जे सुरुवातीला ज्यांनी डिफॉल्ट ॲड्रेस वापरले त्यामध्ये म्हणजे जेव्हा NPCIने लॉन्च केलं तेव्हाचे जे डिफॉल्ट ॲड्रेस आले की तुमचा फोन नंबर @UPI असं बऱ्याच जणांचा हा एक व्हर्च्युअल ॲड्रेस आहे आणि त्याला लिंक एक अकाउंट असतं. म्हणजे प्रत्येक आपल्या UPI IDला एक अकाउंट लिंक असतं आणि असे आपण वेगवेगळे आपल्या अकाउंटला एक UPI ID देऊ शकतो आणि त्याच्याद्वारे म्हणजे बँक माहिती नसली तरी चालेल पण मला UPI ID माहिती पाहिजे ज्याद्वारे मी पैशाची देवाणघेवाण करू शकतो इफेक्टिव्हली आणि इन्स्टंटली. अशा पद्धतीने ही UPIची सेवा आज सर्व बँकांकडे उपलब्ध आहे आणि त्याद्वारे आपण ग्राहकांना ही सेवा देऊ शकतो. ही सेवा आपण घेतोय. आता बऱ्याच वेळा कन्फ्युजन काय होतं आमचं माहिती आहे का की UPI आहे, बँकेचं ॲप आहे आपलं, ओके, तर मग दोघांपैकी नक्की कुठलं वापरायचं? आता कसं आहे की आपल्या बँकेचं जे ॲप आहे ते आपल्या बँकेच्याच खात्यांशी निगडीत आहे. म्हणजे माझ्या बँकेचं जे मोबाईल बँकिंगचं ॲप असेल त्याच्याद्वारे मी माझ्याच बँकेतल्या खात्यांच्या संबंधित व्यवहार करू शकतो, त्याच्यातून व्यवहार करू शकतो.
मी पैसे कोणालाही पाठवू शकतो, पण जे सोर्स अकाउंट असेल ते माझं त्या बँकेतलं अकाउंट असेल. आता एखादी बँक जेव्हा UPI सेवा चालू करते त्यावेळेला त्या बँकेचं जे UPI ॲप असतं त्या ॲपच्याद्वारे मी माझी अन्य खातीसुद्धा त्याच एका ॲपच्याद्वारे मी वापरू शकतो आणि ती सगळी खाती मी त्या एका ॲपच्याद्वारे ॲक्सेस करू शकतो. म्हणजे माझ्या बँकेचं मोबाईल ॲप मी ग्राहकांना दिल्यावरती समजा माझी 4 खाती आहेत वेगवेगळ्या बँकांमध्ये, ती 4ही खाती त्या एका UPI ॲपच्या माध्यमातून मी ॲक्सेस करू शकतो एकाच ठिकाणून. त्या खात्यांच्या अंतर्गत किंवा दुसऱ्या खात्यांवरती दुसऱ्या व्यक्तींना मी सेवा देऊ शकतो. त्यामुळे हे दोन्ही आवश्यक आहेत. एक आपल्या बँकेचं मोबाईल ॲप जे माझ्या खात्याशी संलग्न असेल आणि दुसरं UPI ॲप ज्याद्वारे मी माझ्या ग्राहकांना एक अशी सेवा देतो आहे की तुम्ही तुमच्या बँकेच्या बँकेची खाती पण इथूनच ऑपरेट करू शकाल. अशा प्रकारची सुविधा आहे आणि म्हणून बऱ्याच बँका आज त्यांचे UPI ॲपसुद्धा डेव्हलप करत आहेत की जी एक ॲडिशनल सुविधा ग्राहकांना उपलब्ध होती. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न अजय खेडकरांना आहे मला की सर जसं आत्ता यांनी सांगितलं की UPI वापरू शकतो, मोबाईल ॲप वापरू शकतो आपण, तसंच आपण भीम वापरू शकतो, पेटीएम वापरू शकतो. तर मग पेटीएम, भीम किंवा UPI यामध्ये सिक्युअर कुठलं वाटतं तुम्हाला? UPI इज अ प्लॅटफॉर्म. ओके. आणि जसं आपण आता मेक इन इंडियाचं बोललो, UPI आपलं प्लॅटफॉर्म एवढं रोबस्ट बनवलं आहे की ही टेक्नॉलॉजी आपले बाहेरचे देशही आपल्याकडून बॉरो करत आहेत आणि त्यांच्याकडेही ती वापरायला घेतलं आहे. आता ह्या प्लॅटफॉर्मवरती मग जे भीम आहे, तुमचं पेटीएम आहे, पेटीएम इज नथिंग बट द वॉलेट म्हणजे तुमचं एक वॉलेट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे भरा आणि त्याच्या पैशातून तुम्ही ट्रान्झॅक्शन करा. नाव पेटीएम पेमेंट्स बँक बनलं आहे आणि त्याने बँकिंग सुविधा दिले तर तो भाग वेगळा. बट भीम असेल, अगेन भीमचं जे तुमचं भारत आहे त्याच्यामध्ये दोन्ही मला जो क्वेश्चन विचारला भीम आणि UPI, सो आय थिंक UPI इज द मोस्ट रोबस्ट वन, ओके, ओव्हर द भीम. बट बिंग UPI इज अ मोर, तुम्ही म्हणू शकता की तो वेगळ्या पद्धतीने मोल्ड करू शकतो. धन्यवाद सर. आपल्यासमोर हे जी बसलेली सगळी व्यक्ती बोलत आहे हे सगळे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्ती बसलेले आहे. प्रत्येकाचा अनुभव जवळपास 20 ते 25 वर्षाचा आहे. अशीच एक व्यक्ती आज आपल्यासोबत बरोबर बसलेली आहे. त्यांचं नाव आहे श्री आशिष सोनवणे. हे स्वतः इंजिनियर आहे, BE केलं आहे त्यांनी, प्लस लॉयर पण आहे आणि गेले 15 वर्ष सायबर लॉची प्रॅक्टिस करता येते. पुढचा प्रश्न मला त्यांच्यासाठी आहे की बऱ्याच वेळा काय होतं की मोबाईल बँकिंग करतो आम्ही किंवा मोबाईल बँकिंग करताना OTP चुकून आमच्या ग्राहकाकडनं दिला जातो किंवा मोबाईल हॅक करून तो चुकून घेतला जातो हॅकर्सकडनं आणि पैसे जातात. अशा वेळेस ग्राहकाने पहिली स्टेप काय घ्यावी, कशा स्टेप घ्याव्या, सायबर लॉ काय सांगतो त्या संदर्भात मला? बरोबर, खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि साधारणतः आपण ज्या शृंखलेत आत्ता बोलतोय म्हणजे सर्वप्रथम टेक्नॉलॉजी काय, ती टेक्नॉलॉजी कशा प्रकारे काम करते आणि मग ती टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग कशी झाली आहे हे आत्तापर्यंत आपण समजलो. पण साधारणतः कायदा हा पाठीमागे चालणारा असतो. म्हणजे बदल होतात, नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन तंत्रज्ञान येतं, त्याचा गैरवापर होतो आणि साहजिकच इथे बँक आहे, पैसा आहे म्हटल्यावरती अनेक प्रकारे गैरवापर त्या सगळ्या गोष्टींचा होतो. आणि मग पुढे लक्षात येतं की कायदा काय, याचं फ्रेमवर्क काय, रेग्युलेटरी फ्रेमवर्क काय. आता आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नात खरं तर 2 वेगळे त्याचे अर्थ निघू शकतात. पहिला की ज्यावेळी OTP हा बँकेने पाठवला, OTP या त्या ग्राहकाला भेटला आणि तो ग्राहकाला मिळाल्यानंतर त्याने तो OTP दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला दिला आणि मग त्या दुसऱ्या व्यक्तीने ते ट्रान्झॅक्शन केलं. आता हा जो पासवर्ड आपण देतो हा प्रत्येक वेळी OTP हा शेजारी, जसे माझ्या शेजारी सोनार साहेब बसलेत, मी त्यांना माझा OTP सांगितला शेजारच्या शेजारी, हे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फिजिकल डेटा शेअरिंग झालं. दुसरं डेटा शेअरिंग असं होतं की आपल्याच फोनमध्ये आपल्याकडे आपण एक कन्सेंट नावाची एक गोष्ट आहे की ज्याला आपण मान्यता देतो एखाद्या ॲप्लिकेशनला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी. इथे आम्ही सगळे वक्ते म्हणून उपस्थित आहोत, आम्हाला विचारण्यात आलं की तुम्ही येऊ शकाल का त्या दिवशी. मान्यता दिल्यानंतरच आम्ही इथे येऊन बसलोय, त्याशिवाय इथे येऊन बसलो नाहीये. पण आमच्या मोबाईलमध्ये आम्ही जे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो ते कुठल्या डेटा ॲक्सेस करणार आहे याची आम्ही बऱ्याच वेळेला भानच ठेवत नाही. ठीक आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायची, ॲक्सेप्ट, जे काय आम्हाला परमिशन द्यायची आम्ही ती कन्सेंट देऊन टाकतो.
त्यामुळे दुसऱ्या मार्गाने जो ओ टी पी जातो तो छुप्या पद्धतीने जातो. आमच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन वाट बघत असलेली असते की कुठला तरी ओ टी पी येणार आहे आणि ओ टी पी आल्या आल्या ती पळवते. त्यामुळे यातले 2 मुद्दे आहेत आणि त्यालाच आपण काही वेळेला हॅकिंग म्हणतो, जे की एक्सप्लिसिट असू शकतं. आणि हॅकिंग अनेक मुद्द्यावरती होऊ शकतं, म्हणजे बँकेच्या सिस्टीममध्येच होऊ शकतं, कस्टमरच्या एंडला होऊ शकतं. त्यामुळे ह्या प्रकारचं हॅकिंग जे कस्टमर एंडला झालं आहे, ज्याला कस्टमरला माहितीच नाही आहे की ओ टी पी त्याच्याकडून दिला गेलेला आहे, तर या दोन्ही फ्लोजमध्ये बदल आहे आणि फरक आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट करायची आहे की ती बँकेला इन्फॉर्म करायचं की बाबा हे ट्रान्झॅक्शन झालं आहे, मला माहिती नाही कसं झालं आहे. दुसरा मुद्दा जो आहे की आता आपल्यासमोर सायबर PCMCचे प्रमुख पोलीस अधिकारी देखील बसलेत. त्यांच्याकडे जे रिपोर्टिंग करायचं आहे आपल्याला, ते रिपोर्टिंग करताना आपण ऑनलाईन माध्यमाद्वारे देखील करू शकतो. होम मिनिस्ट्रीचं एक पोर्टल त्यासाठी आहे, त्या पोर्टलवरती आपण तक्रार नोंदवू शकतो. हे 2 पहिले मुद्दे झाले. हे झाल्यानंतरचा जो विषय आहे की त्याचे इन्व्हेस्टिगेशन बँकेमार्फत होतं. तुम्ही त्याला कॉल सेंटरला कळवा किंवा तुम्ही प्रत्यक्ष बँकेत जाऊन भेटा आणि मग त्या प्रकारचं ते इन्व्हेस्टिगेशन चालू होतं. दुसरा जो प्रकार आहे की ज्या केसमध्ये बँकेची सिस्टीमच कॉम्प्रोमाइज झाली आहे का असं देखील घडू शकतं. आणि बँकेची सिस्टीम कॉम्प्रोमाइज झाली असेल तर त्यासाठी माझ्या मते इथे बसलेले जे बँकर्स आहेत आणि आधीचा जो प्रश्न क्लाउडचा इथे उपस्थित झाला होता, कारण पुन्हा तो सिक्युरिटीशी निगडीत येणारा विषय आहे आणि आपण सहकार भारतीच्या कार्यक्रमात बसलोय. माझ्या मते क्लाउड इम्प्लिमेंटेशन जे आपलं इथे आता चाललंय, हे क्लाउड इम्प्लिमेंट करणारे प्रायव्हेट प्लेयर्स जरी असले तरी देखील ते सहकाराचंच एक उदाहरण आहे. कारण आमच्या सगळ्या सहकारी बँका तिकडे जाणार आहेत आणि आम्ही एकत्रित रेव्हेन्यू देणार आहे आणि एकत्रित आम्हाला सिक्युरिटी मिळणार आहे. त्यामुळे हे पुढचं जे ॲनालिसिस करायचं आहे त्यासाठी म्हणून आपली क्लाउड सिस्टीम असेल, त्याचं सिक्युरिटीचा एलिमेंट असेल आणि मग तिकडनं तो पुढे पोलीस यंत्रणेकडे जातो. त्यामुळे 2 टप्पे असं त्यातले पडतात. धन्यवाद. म्हणजे माझे जर पैसे गेले तर सुरुवात मी करायची की आधी बँकेला कळवायचं आहे, माझं डेबिट क्रेडिट कार्ड जे असेल ते बंद करायचं आहे बँकेला कळवून. दुसरी गोष्ट आहे की मी वेबसाईटवर जायचं आहे आणि कंप्लेंट द्यायची आहे डिपार्टमेंटच्या. सायबर क्राईमच्या आपले वेबसाईट्स आहेत त्यावर जाऊन कंप्लेंट द्यायची आहे की जेणेकरून पुढच्या प्रोसेस सगळ्या बँकेच्या आणि RBIच्या माध्यमातून पुढे कंटिन्यू होतील आणि कदाचित ते पैसे आपल्याला परतसुद्धा मिळतील. माझा अनुभव असा की बऱ्याचशा केसेसमध्ये पैसे परत मिळालेले ग्राहकाला, काही केसेसमध्ये मिळत नाही. त्याचे कारण आपण सरांना विचारू पण त्यानंतरचे. आता हा जो OTP दिला जातो, ह्या OTPचं स्वरूप कसं असावं किंवा कशा पद्धतीनं OTP आपल्याला आला म्हणजे आपल्याकडनं प्रॉब्लेम होणार नाही, हा कशा पद्धतीने चांगला असेल OTP, याबद्दल मी दामले सरांना विचारतो की OTPचं स्वरूप कसं असलं पाहिजे. आत्ता जे OTP कोऑपरेटिव्ह बँकिंगमध्ये दिले जातात ते योग्य का OTPवर अजून काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळावी, याबद्दल दामले सरांनी जरा विस्तारित स्वरूपात सांगावं मला. OTP ऐकू येत आहे. OTP स्टँड्स फॉर वन टाईम पासवर्ड, जो की मगाशी आपण जसं जवळ पकडा तुम्ही मगाशी जसं चर्चा केली आपण 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनमध्ये की दॅट इज अ सेकंड फॅक्टर. सो जो OTP येतो हा वन टाईम पासवर्ड जो आहे त्याच्यासाठी सेपरेट राऊट्स असतात. म्हणजे SMS नोटिफिकेशन्स ही प्रणाली आता आपल्याकडे स्वाभाविक एक 5 ते 6 वर्ष झाले जवळपास सगळ्यांनीच इम्प्लिमेंट केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जेव्हाही कुठलंही ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळेस त्या ट्रान्झॅक्शन्सचं एक नोटिफिकेशन जे आहे ते कस्टमरला त्याच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती जातो. ही आता आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक कॉमन गोष्ट झाली आहे. तसेच गेल्या 2-3 वर्षामध्ये जे आपण इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या थ्रू जे ट्रान्झॅक्शन्स करतो त्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला एक 4 डिजिटचा पासवर्ड येतो. आता हा 4 डिजिटचा जो पासवर्ड येतो हा जनरल SMS नसतो, त्याच्यासाठी एक वेगळं चॅनल असतं. आणि जनरली आपले हे जे SMS सर्व्हिस प्रोव्हायडर असतात त्यांच्याकडे सुद्धा हा OTPचा वेगळा चॅनल असावा हे आपल्याला इन्शुअर करून घ्यावं लागेल. कारण अदरवाईज जर तुम्ही रेग्युलर SMSच्या थ्रू जर पाठवलात तर होऊ शकतं की जसं रेग्युलर SMS यायला कधी 30 सेकंद लागतात, 50 सेकंद लागतात, 2 मिनटंही लागून जातात. पण OTP जनरली हे त्याची एक हे असते की 30 सेकंदाची व्हॅलिडिटी असते की ज्याच्यामध्ये तुम्ही तो रीड करून तिथे एंटर करावा आणि तो एंटर केल्यानंतर तो एक व्हॅलिडेट केला जातो. सो ही मागची जी प्रक्रिया आहे ही कदाचित युजरला माहीत नसते, पण त्याच्यामध्ये एक ॲडिशनल व्हॅलिडेशन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरसुद्धा करत असतं. कारण तुम्हाला जो आलेला OTP आहे आणि तो जर तुम्ही चुकीचा टाकला तर तुमच्या एक लक्षात येईल की तिथे सिस्टीम तुम्हाला सांगते की हा OTP चुकीचा आहे म्हणून. तर हे कसं सांगतं, तर त्यामुळे तुमच्या याच्यावरती आलेला SMS फक्त तुम्हालाच कम्युनिकेट होतो अशातला भाग नाही. तो बॅकएंड व्हॅलिडेशनसाठी तुम्ही ज्या ॲप्लिकेशनमध्ये तो OTP टाकणार असता त्यालासुद्धा तो प्रोव्हाइड केला जातो. सो या गोष्टी बॅकग्राऊंडला होत असतात ज्या की युजरला माहीत नसतात, विच प्रोव्हाइड्स असं ॲडिशनल सिक्युरिटी.
पण जसं सरांनी म्हटलं की अजून युजरला त्याच्यामध्ये काय माहिती द्यावी, तर मला असं वाटतं की मी बरेच जसं आता आपण सुद्धा पर्सनल बेसिसवरती बरेच ट्रान्झॅक्शन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करतो आणि ज्याच्यामध्ये जे आहेत आपल्याला SMS येत असतात, तर OTPचे वगैरे येतात. तर त्यावेळेस मी एक बघतो की त्याचा OTP एक कम्युनिकेट होतो. मला असं वाटतं कुठेतरी की काही बँकांनी अजून एक प्रणाली राबवलेली आहे की जिथे ते विचारतात हे ट्रान्झॅक्शन व्हॅलिडेट करायचं का. हे कदाचित पुढची नेक्स्ट स्टेप असेल, पण मला असं वाटतं की OTPमध्ये जर आपण जे ट्रान्झॅक्शन करणार आहे ते कुणाला करणार आहे, म्हणजे जो बेनिफिशरी अकाउंट होल्डर असेल त्याचा अकाउंट नंबर जर मिळाला ते, किंवा जर तुम्ही म्हणजे व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला मोबाईलच्याद्वारे जर पैसे ट्रान्सफर करत असाल तर कुणाला तुम्ही ट्रान्सफर करताय त्याचं नाव आणि मोबाईल नंबर वगैरे अशी जर थोडी ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर OTP प्रोव्हायडर्सनी जर हे दिली तर मला वाटेल की त्या ह्याच्यामध्ये रीड केल्यानंतर एक जस्ट फॉर्मॅलिटी आलेलं OTP आपण सिस्टीममध्ये टाकलं आणि व्हॅलिडेट झालं असं न राहता कुठेतरी ॲडिशनली अजून एक सतर्कता की प्रत्येक वेळेस तो OTPचा जो मेसेज आलेला असेल तो कस्टमर रीड करेल आणि मग त्याच्यानंतर तो सिस्टीममध्ये टाकेल. असं धन्यवाद. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की आम्हाला ज्यावेळेस OTP येतो त्यावेळेस तो OTP कुठल्या ट्रान्झॅक्शनसाठी आला आहे, कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर होणार त्या अकाउंट होल्डरचं नाव आणि अकाउंट नंबर समोर आला बसे. ते जर अकाउंट चुकीचं वाटलं किंवा ते नाव चुकीचं वाटलं तर कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा त्या ठिकाणी कुठे कंप्लेंट करायची किंवा बँकेचा कॉन्टॅक्ट नंबर आला तर बरं होईल असं मला पर्सनली वाटतंय. मला वाटतं तेही तुमचंच म्हणणं. ओके, त्याला लिमिट असते, SMS ला लिमिट असते त्याही, पण जितकं जास्त इन्फॉर्मेशन दिल्या जाऊ शकतं त्याच्यात जर दिलं तर थोडं अवेअरनेस वाढेल. धन्यवाद. अजयजी, तुमचं मत यावर काय नक्कीच? सर, जसं तुम्ही म्हणालात OTP, आपलं जे POS आणि ई-कॉमर्स आहे त्या ई-कॉमर्ससाठी आता NPCIने नवीन प्लॅटफॉर्म आणला आहे BPG, दॅट इज भारत ई-कॉमर्स पेमेंट गेटवे. आणि त्याच्यातला हाच एक मुद्दा आहे. त्याच्यामध्ये 2 ॲस्पेक्ट, एक सिक्युरिटी ॲस्पेक्ट त्यांनी ॲड केलेत आणि सेकंड जेव्हा पण OTP येतो आहे त्या OTPमध्ये आपल्याला ते ट्रान्झॅक्शन मी किती अमाऊंटचं कोणत्या बेनिफिशरीसाठी केलं आहे आणि टाईम स्टॅम्प काय. आणि हेच आपल्या NPCIने अगदी ह्या 30 सप्टेंबरला सगळ्या बँकांना मॅन्डेटरी करायला सांगितलं. व्हेरी गुड. म्हणजे सगळ्याच बँकेचे आता मेसेज येताना ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे थोडक्यामध्ये काही कालावधीमध्ये. म्हणजे आपल्या सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकिंगला सुद्धा OTPचा जो काय मेसेज येतो त्यात मॉडिफिकेशन्स करावं लागणार आहे. तो नियम येतोय आता, येऊ घातलेला आहे आपल्याकडे. पण असं असताना सुद्धा हॅकिंग अटॅक होतात बऱ्याच वेळा. ओके, तर मला आपल्याबरोबर आता सायबर सेलचे श्री सागर पानमंद आपल्याबरोबर आहे. ते दररोजच अशा असंख्य केसेस हँडल करतात. सागर पानमंद आणि माझी ओळख गेले 5-1 वर्षापासून आहेत. परिसंवादात आम्ही आत्ता 3ऱ्यांदा भेटतोय. बऱ्याच वेळा ते परिसंवादात भाग घेतात, सुंदर बोलतात, अतिशय सुंदर एक्सप्लेन करतात. मला पानमंद साहेबांना विचारायचं आहे की आपल्याकडे मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग ह्या हॅकिंगच्या केसेस साधारणतः किती असतात, कशा प्रकारे असतात? सायबर क्राईम दररोज ते हँडल करत असतात. प्लीज सर. नक्की. हॅकिंगबद्दलची एक जनरल कन्सेप्शन जे आहे तिथे हॅकिंग हा शब्द आपण फार इझिली आणि फार मोठ्या प्रमाणात अगदी सरळ हस्ते वापरतो. पण हॅकिंगबाबत एक गोष्ट समजावून घ्या की हॅकिंग जे प्रॉपर हॅकिंग आहे, कायदेशीर व्याख्या त्याची आहे की अनऑथराइज ॲक्सेस जो आहे, म्हणजे तुमच्या एखाद्या डिजिटल अकाउंटमध्ये एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने तुमच्या परवानगीविना केलेला अनधिकृत प्रवेश म्हणजे हॅकिंग. पण त्याचबरोबर हॅकिंग जे कोअर हॅकिंग आहे, इथे आपल्याकडे भरपूर एक्सपर्ट ज्यांच्याकडे यापूर्वीचा भरपूर एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, ते तुम्हाला सांगू शकतील आणखी चांगल्या प्रकारे की ते हॅकिंग करण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे आवश्यक असणारं जे टेक्निकल स्किल आहे ते फार मोठ्या प्रमाणात आणि बराच त्यांना अनुभव लागतो, त्याचं ज्ञान असावं लागतं. सायबर सेलला येथे येणाऱ्या आमच्याकडे नोंद होणाऱ्या केसेसमध्ये प्युअर किंवा प्रॉपर हॅकिंगच्या केसेसचं प्रमाण हे अगदी 0.5% आसपास आहे. मॅक्झिमम केसेस ह्या अशा आहेत की ज्यामध्ये एकतर युजरने त्यांना माहिती शेअर केलेली आहे, त्यांना मिळालेला एखादा गुगल फॉर्मवरती त्यांचा UPI पिन, पासवर्ड, OTP या सर्व गोष्टी शेअर केलेल्या असतात, त्यामुळे त्यांच्या खात्यातून पैसे वजा होतात. आता इथे बसलेले सर्वजण आहेत थोडेसे कंटाळलेले वाटत आहेत. छोटीशी एक्झरसाईज म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की सगळेजण मोबाईल फोन वापरताय. तुमच्यापैकी जवळपास आपण असं धरूयात की 98% लोक व्हॉट्सॲप वापरताय, बरोबर? याचा अर्थ तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे. बरं, आता यातले जे ह्या मोबाईलसाठीची बेसिक रिक्वायरमेंट काय, त्या मोबाईलची बेसिक रिक्वायरमेंट काय?
पैशाव्यतिरिक्त की तुमचं एक गुगलचं अकाउंट असायला पाहिजे, बरोबर? आवाज येत नाही, जोरात बोला. ठीक आहे, मी आता जे पुढचं सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला भीती वाटेल कदाचित, आणि वाटली पाहिजे, कारण भीती गरजेची आहे. भीती माणसाला जागरूक ठेवते आणि जागरूक माणूस सुरक्षित राहतो. तर तुमच्या सर्वांच्याकडे जे मोबाईल फोन आहेत ते मॅक्झिमम तर अँड्रॉईड आहेत. अँड्रॉईड ही गुगलने डेव्हलप केलेली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याकरता बेसिक तुम्हाला एक गुगलचं अकाउंट असणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी गुगलचे अकाउंट तयार केलेत, बरोबर? आता यापैकी मी सांगतो, लक्ष द्या, सगळ्यांनी हात वर करा एकदा, कोणताही एक हात. ओके, आता त्यांनी हात खाली करा जे मी सांगतो त्या क्रायटेरियामध्ये बसतात, ठीक आहे? ज्यांचा पासवर्ड स्वतःचा मोबाईल नंबर आहे, हात खाली करा. दुसरं, ज्यांचा पासवर्ड त्यांचं नाव आणि जन्मतारीख, त्यांच्या मुलाचं नाव, जन्मतारीख, गाडीचा नंबर आहे, अशांनी हात खाली करा. तुमचा पासवर्ड तुमच्या जवळची व्यक्ती किंवा तुमचं सोशल मीडिया अकाउंट जर काळजीपूर्वक बघितलं तर मी अंदाज व्यवस्थित लावू शकतो, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हात खाली करा. आता ह्या याच्यात फक्त, धन्यवाद, बाकीचे करू शकता, फक्त तुम्हाला एक 7 ते 7.5% लोक तुम्हाला असे दिसतील की ज्यांचा हात वर आहे, की ज्यांचा पासवर्ड स्ट्रॉंग आहे. सगळीकडे हीच गोष्ट ऐकायला मिळते की तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग असला पाहिजे. स्ट्रॉंग पासवर्ड म्हणजे काय, तिथं त्यांनी दिलेलं असतं कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर, नंबर. बरोबर. पण त्या व्यतिरिक्त एक सोपी गोष्ट आहे की पासवर्ड जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायला सोपा असला पाहिजे, पण अगदी तुमच्या फार जवळच्या व्यक्तीला सुद्धा तो ओळखायला फार कठीण असला पाहिजे. अशा पद्धतीने पासवर्ड असला पाहिजे. हॅकिंग का होते तर मोस्ट ऑफ द जे प्रकरणं येतात त्याच्यामध्ये यांची पासवर्ड जी आहेत ती गेस केलेली असतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा मेल आय डी आहे तर त्याचा मोबाईल नंबर टाकला, बरं, तुम्ही जो अँड्रॉईड फोन वापरताय त्याचा गुगल अकाउंटचा ॲक्सेस जर एखाद्या व्यक्तीकडे गेला तर त्याच्याकडे तुमच्या फोनची मॅक्झिमम इन्फॉर्मेशन पोहोचते. म्हणजे तुम्ही कोणत्या वेळी कुठे होतात, तुमचं लोकेशन हिस्ट्री मिळते, तुमचे मेल हिस्ट्री मिळते, मेल्स तुम्हाला आलेले मिळतात, त्यातनं मल्टिपल सर्व्हिसेस मिळतात, आणि अशा पद्धतीने त्या मोबाईलचा डेटा रीड करता येऊ शकतो. तर ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवणं गरजेची आहे की हॅकिंग, प्युअर हॅकिंग वेगळं आहे की ज्याच्यामध्ये सिस्टीममधल्या व्हल्नरॅबिलिटीज ज्या आहेत त्या शोधून, त्या सिस्टीमचा अभ्यास करून त्यातून मग त्या सिस्टीमवरती सायबर अटॅक करून पुढे करणं. उदाहरणार्थ जसं की 2018मध्ये कॉस्मॉस बँकेवरती झाला होता, 94 कोटी त्या बँकेचे वेगवेगळ्या पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आले होते. तर ते प्युअर हॅकिंग आहे. आता सध्याच्या घडीमध्ये जे घडतं तो सोशल इंजिनिअरिंग किंवा लोकांना सरळ सरळ गंडवण्याचा किंवा फसवण्याचा प्रकार होतो, हा एक पार्ट आहे. त्यामुळं हॅकिंगच्या ज्या घटना आहेत प्युअरच्या तर त्या थोड्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती जागरूक असण्याची. परफेक्ट, थँक्यू, थँक्स लॉट. मला परत प्रेक्षकांना प्रश्न विचारायचा आहे की किती लोकांना वाटतंय की आमच्या बँकेचे सगळे युजरनेम पासवर्ड सिक्युअर्ड आहे? हात वरती करायचे त्यांनी. किती लोकांना वाटतंय की आपले ईमेल पासवर्ड सिक्युअर्ड आहे? वा वा वा. मी सगळ्यांना रिक्वेस्ट कर ज्यांनी हात वरती केले की मागे हॅकर बसवलेले, मी इथे सॉक एनालिस्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी दिसते इथे, हे तिथे 3 हॅकर्स बसलेले. आपल्या बँकेचा युजर नेम पासवर्ड किंवा आपल्या बँकेचं नेटवर्क सिक्युअर्ड आहे असं वाटत असेल तर त्यांना द्या, ते 10व्या मिनिटाला तुमच्या बँकेमध्ये आतमध्ये घुसून दाखवतील तुम्हाला. एवढे ते एक्सपर्ट्स हॅकर्स या ठिकाणी बसलेले. सो प्लीज टेक केअर. टाळ्या वाजवायची की नाही तुम्ही ठरवायचे. एक 30 सेकंद घेतो फक्त तुमचे. एक छोटंसं थोडं विषयांतर म्हणून सांगतो. माणसाच्या मेंदूमध्ये एक छोटासा ब्रेन पार्ट होतो ज्याला ॲमिग्डाला म्हणतात. तो बदामाच्या आकारा एवढा असतो. इट इज अ फिअर सेंटर ऑफ द ब्रेन. म्हणजे अचानक तुमच्यासमोर कोणी उडी मारली, कोणी तुम्हाला भाव केलं किंवा गाडी चालवते अचानक कुत्रा जोरात पळत आला, एखादं लहान मूल आलं तर ते ॲक्टिवेट होतं. तुमचे सगळे सेन्सेस ॲक्टिवेट होतात. तुमच्या हृदयाची धडधड वाढते, तुमच्या पिपल्स डायलेट होतात, तुम्हाला सगळे सेन्सेस अतिशय जागरूक होतात. आता ह्या गोष्टी तेव्हा घडतात, पण मोबाईल फोन वापरताना या गोष्टी घडत नाहीत. सोनवणे साहेबांनी आता मगाशी तुम्हाला सांगितलं की एखादं ॲप्लिकेशन आपण जेव्हा डाउनलोड करतो, आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो, त्यावेळेस ते वापरण्याची आपल्याला एवढी घाई झालेली असते की
ते ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलची कोणकोणती माहिती वाचणार आहे त्याची परमिशन ते ॲलो आणि डिनायमध्ये दिलेलं असतं, की मी तुमचा स्टोरेज हिस्ट्री वाचू का, आपण हो म्हणतो. मी मेसेज वाचू का, आपण हो म्हणतो. मी कॅमेरा वापरू का, आपण हो म्हणतो. मी मायक्रोफोन वापरू का, मी हो म्हणतो. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही सगळ्यांना परमिशन स्वतः जर देत असाल तर ते जे काही ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन किंवा त्याचे तयार करणारे तुमचा तेवढा डेटा वापरू शकतात. आता सध्या जे डिजिटल युग आहे जिथे स्मार्ट डिव्हाइसेस सगळीकडे वापरले जात आहेत, ॲलेक्सा आहे ॲमेझॉनचं, गुगलचं ओके गुगल आहे, सिरी ॲपलचं आहे. अगदी थोडक्यात सांगतो, तुमच्याकडे जो अँड्रॉईड फोन आहे त्या अँड्रॉईड फोनला जर तो ओपन असेल, तुम्ही ओके गुगल म्हटलं की तो जागृत होतो. आता गुगलच्या जाहिराती तुम्ही सगळ्यांनी पाहिल्या असतील, पूछने से सब होगा, की गूगल से पूछो दाल कैसे बनाते, अकाउंट कैसे खोलते वगैरे जाहिराती पाहताय तुम्ही. पण मला एक गोष्ट सांगा की ज्यावेळेस तुम्ही ओके गुगल म्हणतात त्याच वेळेस तो जागा होतो का, की इतर वेळेसही तो तुमचं सगळं बोलणं ऐकत असतो? बरोबर. ऐकत असतो की नसतो, तुम्हाला काय वाटतंय? बाकीचा भाग आपण नंतर पाहूयात. तर ही गोष्ट असली पाहिजे. तुमच्याकडे सिक्युरिटी रिझन्स, कोणत्याही कंपनीने तयार केलेली सिक्युरिटी उत्तमातली उत्तम सिक्युरिटी जेव्हा असते तेव्हा ती सिक्युरिटी त्याच वेळेस चांगलं काम करेल ज्यावेळेस तुम्ही त्याला कम्पॅटेबल काम कराल. पण तुमच्याकडे प्रचंड मोठी आणि अगदी व्यवस्थित सिक्युरिटी सिस्टीम लावली आहे, फायरवॉल लावली आहे, सगळं लावलं आहे, पण तुमचा युजरनेम पासवर्ड ॲडमिन 1234 असा पासवर्ड जर तुम्ही ठेवणार असाल तर तुमची सिस्टीम सिक्युअर राहणार नाही आहे. सिक्युरिटी ही सवय आहे, हा फक्त एक वेळचा प्रोटोकॉल नाही आहे. तर ती सवय फक्त त्या तुमच्या म्हणजे ॲज अ प्रोफेशनल लाईफमध्ये, ॲज अ बँकर म्हणून, बँकेचे एम्प्लॉई म्हणून, बँकेच्या डायरेक्टर्स म्हणून किंवा बँकेचे इतर पदाधिकारी म्हणून तेवढ्या काळापुरती करण्याची गोष्ट नाही आहे. तर ही सिक्युरिटीची जी आहे ही सवय लावली पाहिजे, जेणेकरून तुमच्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा तुम्हाला सायबर सिक्युरिटीचा धोका जो आहे तो कमीत कमी करता येईल. तुम्हाला अर्थात एक मोठं उदाहरण आहे, मध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या व्यक्तींचे ट्विटर हँडल्स हॅक झाले होते, ज्याच्यावरती त्यांनी एकाने पोस्ट केली होती की तुम्ही मला एवढे बिटकॉईन द्या, त्याच्या दुप्पट तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतील. आणि अनेकांनी ती पोस्ट वाचून लालसेपोटी मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर केले. थोडी ग्लोबल केस स्टडी आहे, जर वेळ मिळाला तर वाचा. तर त्या केसमध्ये सुद्धा कुठेतरी असं प्रायमरी इन्क्लुजन आलं होतं की ट्विटर कंपनीचे जे एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईची पर्सनल सिक्युरिटी वीक होती आणि त्या वीक सिक्युरिटी मार्फतीने ती जी व्हेरीफाईड हँडल्स आहेत ती हॅक झाली होती आणि तिथून पुढे तो प्रकार घडला. ॲज अ बँकर म्हणून तुमच्यावरती फक्त तुमची पर्सनल नाही तर तुमच्या बँकेची सिक्युरिटीसुद्धा अवलंबून आहे. त्यामुळे ह्या थोड्याशा गोष्टींची थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. थँक्स लॉट. पण मला यांना आशिषजींना विचारायचं आहे की आपल्याकडे कशा प्रकारचा या संदर्भातला सायबर लॉ अवेलेबल आहे, सायबर लॉ, IT ॲक्ट या संदर्भात थोडीशी 1-2 मिनिटात माहिती आपण द्यावी. या इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या हॅकिंग संदर्भातले सायबर लॉ. धन्यवाद. माझ्या मते आता ज्या प्रकारचं सरांनी आता सांगितलं की डर अच्छा होता है, तर माझ्या मते थोडीशी भीती जी एकदा जाणवणं आवश्यक आहे आणि मग त्या भीतीनंतर आपण पुढे बघतो की काय प्रोटेक्शन अवेलेबल आहे. जर आपण आत्ता बघितलं की IT ॲक्ट, तर IT ॲक्टचं जे स्वरूप आहे साधारणतः 2000 साली IT ॲक्ट आला, 2008मध्ये त्यात अमेंडमेंट्स आल्या आणि या साधारणतः जेनरिक प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या IT ॲक्टच्या आहेत. आणि यामध्ये सेंट्रल बँकर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक मोठी भूमिका साधारणतः ही आत्तापर्यंत राहिलेली आहे. म्हणजे अगदी आपण काल परवापर्यंत बघितलं असेल की हे जे डेटा पेमेंट प्रोसेसर्स आहेत, म्हणजे ज्याला आपण मास्टरकार्ड म्हणूयात, विजा म्हणूयात, पेटीएम म्हणूयात, गुगल पे म्हणूयात, या सगळ्या लोकांनी डेटा लोकलायझेशन करावा असं साधारणतः आत्ता रेग्युलेशन जे आहे ते ट्रिगर झालं आहे. त्यामुळे आपण जर सोर्स बघितले साधारणतः कायद्याचे जे सोर्स आलेले आहेत, तर या कायद्याच्या सोर्समध्ये IT ॲक्ट सगळ्यात महत्त्वाचा जो आलेला आहे तो, त्यानंतर आता सर बसलेत त्यामुळे इंडियन पिनल कोड हा ब्रॉडर जो अम्ब्रेला आहे आपला एकंदरीत गुन्ह्यांच्या अर्थानं, त्यामुळे इंडियन पिनल कोड डेफिनेटली त्यात येतं. RBIचे रेग्युलेशन्स त्यात येतात आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, म्हणजे आता आपण प्रायव्हसीचा एक विषय केला आहे सगळ्या अर्थाने, की जो सरांनी सांगितला की तुमचे पासवर्ड्स काय आहेत किंवा तुमच्या नातेवाईकाचा जो नाव आहे त्या अर्थानं जर तुमचा पासवर्ड येणार असेल तर प्रायव्हसीची इन्फॉर्मेशन
त्यामुळे प्रायव्हसीसाठी आपला कायदा येऊ घातला आहे 2018पासून. तो माझ्या मते कधीतरी दरवाज्यात येतो आणि मग आत्ता बाहेर पडेल असं वाटतं, पण अजूनही तो पास झालेला नाही आहे. तो पास होणार आहे, पण तत्पूर्वी जी कॉन्स्टिट्युशनल बेंच आहे सुप्रीम कोर्टाचं, त्यानं प्रायव्हसी हा फंडामेंटल राईट अशा अर्थानं कन्सिडर केलेला आहे. त्यामुळे प्रायव्हसीचं प्रोटेक्शन आणि RBIचे गाईडलाईन्स फॉर प्रायव्हसी हा पुन्हा त्यातला येणारा एक मोठा त्याचं एक परिवेश आहे. त्यामुळे आपण एखादी घटना घडली, लेट्स से आपण आत्ता उदाहरण घेतलं की माझ्या अकाउंटमधनं पैसे गेले, मग ते सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून गेले असतील किंवा हॅकिंगच्या माध्यमातून गेली असेल, तर मला ती तक्रार करायची आहे. तर मी तक्रार कुठल्या ह्याच्यातनं करणार आहे? मुळात पोलिसांना सांगावं लागत नाही की साहेब तुम्ही IT ॲक्टचं सेक्शन 66 वापरा, सेक्शन 43 वापरा, हे सांगायची गरज पडत नाही. साधारणतः जे घडलं आहे ते आम्ही जाऊन पोलिसांना आधीच सांगितलं पाहिजे आणि पोलिसांनी सांगितल्यानंतर मग ते IT ॲक्टची ही तरतूद बाबा यात लागू पडते, IPC इथे लागू पडतं. आणि बँकेच्या बाबतीत जर घडलेलं असेल तर बँकेने सुद्धा मुळात जी हे घ्यायची आहे, बेसिकली काळजी घ्यायची आहे, ती प्रिव्हेंटिव्ह सिस्टीममधनं पण घ्यायची आहे. आणि मग जे रिपोर्टिंग आपल्याला करायचं आहे तर रिपोर्टिंग आपण पोलिसांमध्ये केलं पाहिजे. धन्यवाद सर, धन्यवाद. पुढचा प्रश्नही तुम्हालाच विचारतो मी की ठीक आहे, आता हे सगळ्या गोष्टी झाल्या, पैसे आमच्या अकाउंटमधनं गेले, बँकेच्या अकाउंटमधनं पैसे गेले, त्याला इन्शुरन्स कव्हर असतो का? सायबर इन्शुरन्स हा प्रकार आहे का आपल्याकडे? आणि सायबर इन्शुरन्स देणाऱ्या कुठल्या कुठल्या कंपनी उपलब्ध आहे भारतामध्ये? एक्झॅक्टली, खूपच महत्त्वाचा हा प्रश्न आहे. कारण आपणच आत्ता बोलताना सांगितलं की या प्रकारच्या फ्रॉडमधनं पैसे गेले तर ते पैसे परत मिळण्याचं प्रमाण जे आहे ते मी नगण्य असं म्हणेल. काही टक्क्यात पैसे ते मिळतील, पण मुख्यत्वे हे पैसे जातात. त्याला अनेक कारणं आहेत. आणि अशा वेळी आपल्याला जर प्रोटेक्शन हवं असेल तर त्यावेळी तो इन्शुरन्सचा मुद्दा येतो. इन्शुरन्सचा मुद्दा, आता आपण साधारणतः सगळे बँकिंग क्षेत्रातले काम करणारी इथे मंडळी आहोत, त्यामुळे इन्शुरन्स हा आपण अशा गोष्टींचा घेतो की ज्यावेळी आपल्याला शाश्वती नसते. म्हणजे आपण मुळात लाईफ इन्शुरन्स साधारणतः LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, असं साधारणतः जे बघतो, त्याचप्रमाणे आता सायबर इन्शुरन्सचा जो कॉम्पोनंट आहे तो खरं तर जिंदगी के साथ भी मध्ये येणारा कॉम्पोनंट आहे. कारण एका अर्थानं मोबाईल हे आपलं लाईफलाईन झालेलं आहे. आणि आता व्हॉट्सॲपवरती पण पेमेंट, माझ्या मते जर आपण व्हॉट्सॲप ॲप जर आता अपडेट केली असेल तर व्हॉट्सॲपवरून पण आपण पेमेंट करू शकतो. आणि एकदा हातातनं गेलेला पैसा, आपण असं म्हणतो की लक्ष्मी चंचल असते, ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही. त्यामुळे त्या लक्ष्मीला चोरणारे अनेक मार्ग आता उपलब्ध झालेत. त्यामुळे इन्शुरन्स हा महत्त्वाचा आहे. आता इन्शुरन्स घेताना पुन्हा 2 कॉम्पोनंट आहे. वैयक्तिक पातळीचा इन्शुरन्स, म्हणजे काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं असेल की IRDA जे आहे की त्यांनी वैयक्तिक इन्शुरन्सचं पण आता प्रोव्हिजन आणली आहे. आणि दुसरी जी आहे ती बँकेच्या लेवलवर घेतला जाणारा इन्शुरन्स आहे, जो बँक सगळ्या कस्टमरसाठी म्हणून इन्शुरन्स घेते. त्यामुळे या 2 पातळीवरती इन्शुरन्स घेतला जातो. आणि इन्शुरन्स ज्या सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, पुन्हा त्या जे आता मेजर इन्शुरन्स सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, ज्याच्यामध्ये ICICI असेल, बजाज असेल, ही सगळी मंडळी पुन्हा या इन्शुरन्समध्ये आलेली आहे. यात फक्त एकच मुद्दा मी आणखीन ॲड करू इच्छितो की कुठलाही इन्शुरन्स कव्हर जेव्हा आपण घेतो त्यावेळेला कुठेतरी लायबिलिटी फिक्स करावी लागते. म्हणजे आपण व्हेकल इन्शुरन्समध्ये बघितलं तर आपण थर्ड पार्टी इन्शुरन्सचा विचार करतो. आता इन्शुरन्स मी जेव्हा घेतो आणि आपण बँकिंग सिस्टीम बघतो आणि इथे आपण ज्या कंपन्यांची नावं बघतोय, साधारणतः या सगळ्या कंपन्या आपल्या बँकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत. तर मग नक्की लायबिलिटी कोणावर फिक्स होणार? मग ती लायबिलिटी आपल्या स्पॉन्सर बँकेवरती होणार, आपल्या बँकेवरती होणार, आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडरवर होणार, आपल्या कस्टमरवर होणार. आणि कुठल्या प्रकारचं इन्शुरन्स मी घेणार? कारण जसं मी म्हटलं की एखादा अटॅक झाला, त्यात पैसे नाही गेले, पण प्रायव्हेट इन्फॉर्मेशन चोरीला गेली तुमच्या सगळ्या कस्टमर्सची. इट्स अ प्रायव्हसी ब्रीच. त्याच्यामुळे आमच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये प्रायव्हसीचं प्रोटेक्शन आहे का आमच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये फक्त पैशांचं प्रोटेक्शन आहे? बऱ्याच वेळेला आपण इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये रायडर्स बघतो, त्या रायडर्समध्ये मर्यादा टाकलेली असते की या हद्दीपर्यंतच तुमचं प्रोटेक्शन तुम्हाला मिळेल. त्यामुळे हे सगळे एलिमेंट्स आपण बघणं आवश्यक आहे. आणि या दरम्यान असा जेव्हा इव्हेंट घडतो त्यावेळी बॅड पब्लिसिटी या बँकेला मिळते, आपल्या संस्थेला मिळते. तर ह्या पब्लिसिटीला काउंटर करण्यासाठीची सुद्धा जो आपल्याला खर्च करावा लागतो, अशा प्रकारचे सुद्धा टर्म्स आपल्याला या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये बघणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे माझ्या मते इन्शुरन्स पॉलिसीज अवेलेबल आहेत, पण त्या इन्शुरन्स पॉलिसी घेताना त्या आपल्याला वेळेवर साथ देणार आहेत का केवळ आपण घेऊन ठेवल्या आहेत आणि म्हणून फील गुड फॅक्टर आहे, हे बघणं आवश्यक आहे. थँक्यू.
तुम्ही आत्ताच सांगितलं की बऱ्याचशा कंपन्या इन्शुरन्स कंपन्या म्हणजे बजाज फायनान्स त्यामध्ये आहे, माझ्या माहितीने टाटा AIG आहे, ICICI आहे, या सगळ्या कंपनीचे इन्शुरन्स अवेलेबल आहे आपल्याकडे. ते इन्शुरन्स बँक तर घेतं, पण मला माझ्या स्वतःच्या करंट अकाउंटला जर इन्शुरन्स घ्यायचा असेल तर तो शक्य आहे का? इन्शुरन्स सायबर इन्शुरन्स घेणं शक्य आहे का? आत्ता त्याची पॉलिसी मी जसं म्हणालो की IRDAने 2 महिन्यापूर्वीच त्याच्या संदर्भातली एक घोषणा केली आहे आणि या प्रकारच्या पॉलिसीज आत्ता अधिक प्रमाणात अवेलेबल होतील. आत्ता त्यांचं प्रमाण जे आहे ते रिलेटिव्हली कमी आहे, नाही असं मी म्हणणार नाही, पण रिलेटिव्हली कमी आहे. म्हणजे त्यामुळे माझं अकाउंट समजा HDFC मध्ये माझं करंट अकाउंट आहे, तर त्या अकाउंटसाठी मी सायबर इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकतो माझ्यासाठी, हे थोडक्यात तुम्हाला सांगायचं. हो हो, घेऊ शकतो निश्चित. धन्यवाद. ओके, आत्ताच तुम्ही सांगितलं की लायबिलिटी कोणावर पाहिजे, बरोबर? मग लायबिलिटी ही समजा आता RTGSचं आमचं अकाउंट आहे, RTGS NEFT नॉर्मली स्पॉन्सरशिप बँकेत असतं. ओके, आणि सायबर अटॅक जे आत्तापर्यंत झालेले आपण बघितले, ऑब्झर्व केले, तर 2 प्रकारचे सायबर अटॅक आपल्याकडे इंडियामध्ये बँकिंग ॲक्टवर झालेले. पहिला प्रकार आहे की जो इंडियाच्या बाहेरून अटॅक झालेले ते बँकेच्या अकाउंटवर झालेले सगळे, आणि जो दुसरा प्रकार आहे सायबर अटॅकचा तो RTGS NEFTच्या अकाउंटवर झाला आहे स्पॉन्सरशिप बँकेमध्ये. पहिल्या प्रकारचा जो अटॅक झाला त्यामध्ये बऱ्याचशा वेळा इंडियाच्या बाहेरचे अटॅक्स म्हणजे इंडियाच्या बाहेरच्या हॅकर्सने अटॅक केलेला आहे, आणि RTGS NEFTचे जे अटॅक झाले आपल्याकडे त्यामध्ये आपले इंडियनच नॉर्थ इंडियन साईडचे जी लोक हॅकर्स आहेत त्यांनी अटॅक केलेला आहे. मग अशा वेळेस RTGS अकाउंटच्या स्पॉन्सरशिप बँकेवर अटॅक झाला तर त्याची सायबर इन्शुरन्स कोणी द्यायचा आहे, कुठल्या ह्याच्यात द्यायचा? एक्झॅक्टली. पुन्हा एकदा हा जो मुद्दा जातो हा आपल्या मुळात ॲग्रीमेंटच्या मुळाशी जाणारा मुद्दा आहे. जी बँक आपण ज्यावेळी स्पॉन्सरशिप बँकेसोबतची जी करार करतो त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, आणि त्या करारामध्ये इन्शुरन्सचा मुद्दा म्हणजे मुळातच इन्शुरन्सचा मुद्दा त्या करारात आहे का हे आधी पाहिलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला आपण ॲग्रीमेंट्स करताना इन्शुरन्स किंवा त्या ॲग्रीमेंट्सकडे लक्षच देत नाही असं मी जर स्टेटमेंट केली तर ती चुकीची ठरणार नाही. कुठली तरी ॲग्रीमेंट येते, आपण बघतो हो यांची स्टँडर्ड ॲग्रीमेंट आहे, आपण सह्या करतो आणि ॲग्रीमेंट पाठवून देतो. त्यामुळे त्या ॲग्रीमेंटमध्ये इन्शुरन्सचा क्लॉज असणं महत्त्वाचं आहे, आणि त्याची लायबिलिटी जी आहे ती स्पॉन्सरशिप बँकेवरती असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला सगळ्यांच्या लक्षात असेल की या शासनाने जो आपण आता मोदीजींचा उल्लेख केला आहे, मेक इन इंडियाचा उल्लेख केला आहे, तसं डिजिटल इंडिया देखील हा मोदीजींचा पेट प्रोजेक्ट आहे. आणि 8 नोव्हेंबर 2018ला जी नोटबंदी झाली त्यानंतर आपण आत्ता जगातले सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणारा देश आहे. म्हणजे या एका क्षेत्रात आपण चीनला निश्चित मागे टाकलंय. आणि जेव्हा एवढी मोठी ट्रान्झॅक्शन्स आपण करतोय तेव्हा या ट्रान्झॅक्शन्सच्या पाठीमागे हॅकर्स येणार. जसं आपण म्हणतो की गूळ दिसला की त्याच्या पाठीमागे मुंगळे धावतात, त्याप्रमाणे असे मोठ्या प्रमाणात अटॅक्स येणार आहेत. त्याची लायबिलिटी फिक्स करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या ज्या ॲग्रीमेंट्स आहेत, मी पुन्हा पुन्हा हे अधोरेखित करतो की त्या ॲग्रीमेंट्समध्ये आपण काळजीपूर्वक असलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा कोर्टात हा प्रश्न उभा राहील कोणाची लायबिलिटी फिक्स करायची त्यावेळी कॉन्ट्रॅक्टमध्ये जर ते असेल तर ते आपल्याला सोपं पडेल. धन्यवाद. खूप छान बोलले आपण इन्शुरन्सवर. हे सगळं इन्शुरन्स घेतला हे केलं तरी एक नवीन प्रकारचा अटॅक सगळ्यांना माहिती असेल आपल्याला की रॅन्समवेअर अटॅक होतोय. रॅन्समवेअर अटॅक म्हणजे काय? व्हाट इज रैंसमवेयर? ये क्वेश्चन मैं पूछ रहा हूँ आपको तरुण जी. जरा रैंसमवेयर अटैक के बारे में हम लोग को जरा जल्दी बताइए, 2 मिनट आपको टाइम है खाली. रैंसमवेयर अटैक इज़ अ काइंड ऑफ मेलवेयर. एक कंप्यूटर प्रोग्रामिंग होती है जो मैलिशियस होती है और वो किसी ना किसी तरीके से आपके सिस्टम में आपके सर्वर तक पहुंचाई जाती है. अब काफ़ी समय से हमारे पास इट इज़ इंक्रीजिंग नाउ, ईमेल्स आते हैं कि आपके 1 करोड़ की लॉटरी लग गई, आप इस लिंक पे क्लिक कीजिए. आप उस लिंक पे क्लिक करते हो, लॉटरी किसी और की लगती है. बट मीनवाइल क्या होता है कि कुछ प्रोग्रामिंग बैक एंड पे आपके सिस्टम पे डाउनलोड हो जाती है. अब ये डाउनलोड हो गई, अभी सिस्टम पे बैठी हुई है, धीरे धीरे ये क्या करती है, ये फैलेगी, बाकी सिस्टम्स को कैप्चर करेगी, बाकी सिस्टम्स के पास जाएगी. क्वेश्चन इज कि क्या रैंसमवेयर अटैक से हम लोग सुरक्षित हैं? आंसर इज़ नो, नहीं है. हम लोग मल्टी लेयर सिक्योरिटीज़ अप्लाई कर सकते हैं. अब मल्टी लेयर सिक्योरिटीज़ में क्या क्या आएगा? वी विल हैव टू एंश्योर कि हमारे पैचेस हमेशा अपडेटेड हों, हम लेटेस्ट वर्जन जितने भी हार्डवेयर सॉफ्टवेयर यूज़ कर रहे हैं उसका यूज़ करें. कोई भी ऑब्सोलीट हार्डवेयर हम अपने ऑफिस में ना रखें. देर आर 30% ऑफ द हार्डवेयर जो हमारे ऑफिस में रखे रहते हैं हम उन्हें यूज़ भी नहीं करते. सर ने बताया देर आर मल्टीपल एप्लीकेशन हमारे मोबाइल में होते हैं, हम यूज़ भी नहीं करते हैं. प्लीज़ एंश्योर ये एप्लीकेशंस, ये हार्डवेयर हमारे सिस्टम का पार्ट ना हो. OEM इनकी गारंटी वारंटी लेता नहीं है.
देन जागरूक कीजिए, अपनी IT टीम की ट्रेनिंग कराइए, उनको समझाइए क्या होना चाहिए क्या नहीं होना चाहिए. दे शुड बी अप टू डेट विद दिस टेक्नोलॉजीज़. एंड लास्ट, जितने भी आपके सर्वर रूम्स हैं, IT सिक्योरिटी रूम्स हैं, प्लीज़ इंश्योर कि वहाँ पर कोई भी बंदा पेन कार्ड पेन ड्राइव CD किसी भी तरह की हार्ड डिस्क लेके अंदर ना जा पाए. एन्श्योर अ प्रॉपर सिक्योरिटी चेकअप बिफोर एनीबडी इज एंटरिंग इन टू योर सर्वर रूम और डेटा सेंटर रूम. थँक्यू. शर्माजींनी जे काय सांगितलं ते मराठीत परत एकदा सांगतो. रॅन्समवेअर अटॅक म्हणजे खंडणी वसूल करणं. आपल्याला माहिती आहे खंडणी फक्त दगडी चाळीतनं वसूल होत होते एकेकाळी. आता हे सगळे व्हाईट कॉलर खंडणी वसूल करणारे हे काय करतात की आपले सगळे सर्व्हर्स, आपल्या ॲप्लिकेशन हे इन्क्रिप्ट करतात, लॉक करतात, कुलूप लावतात आणि त्याची किल्ली त्यांच्याकडे असते. ही किल्ली देण्यासाठी ते हॅकर्स लोक बिटकॉईनमध्ये पैसे मागतात, लाखो रुपये आपल्याकडे मागतात. त्याशिवाय ते किल्ली देत नाही. जोपर्यंत ते किल्ली देत नाही तोपर्यंत आपले बँकेचे व्यवहार चालू होऊ शकत नाही. म्हणून रॅन्समवेअर अटॅक जर वाचवायचा असेल आपल्याला तर खूप काळजी घेतली पाहिजे, सिक्युअर्ड केलं पाहिजे. मी परत सायबर सेलकडे येतो की त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच घटना त्यांनी बघताय. गेल्या 5 वर्षाला सायबर सेलला काम करताय सागरजी, की सागरजीने 1-2 घटना अशा घडलेल्या आपल्याला सांगाव्या, एक्सप्लेन कराव्या की ज्यात त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यातनं हॅकर्सला पकडलं नाही. ते अशा सर्व ज्या 1-2 घटना त्यांनी आपल्याला नमूद कराव्या. रॅन्समवेअर कळालं आहे सरांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलं. मी केस स्टडी तुम्हाला एक छोटीशी सांगणार आहे. रॅन्समवेअरच्या बाबतीमध्ये हे फक्त तुमच्या हे जे काही डिस्कशन चाललं आहे हे फक्त तुम्ही ज्या बँकमध्ये किंवा ज्या पतसंस्थेमध्ये ज्या कोऑपरेटिव्ह सेक्टरला काम करता हे फक्त तुमच्या प्रोफेशनल लेवलसाठी नाही आहे, तुमच्या पर्सनल सायबर सिक्युरिटीसाठी सुद्धा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रॅन्समवेअर यांनी माझा तोच मुद्दा होता, सरांनी मी सांगण्याअगोदर त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलं रॅन्समवेअर काय. यापूर्वी माणसं उचलली जायची, म्हणजे याला जिवंत परत पाहायचं असेल तर 5 लाख द्या, 10 लाख द्या, 50 द्या. आजकाल असे प्रकार ऑलमोस्ट कमी झालेत, नील झालेत. आजकाल सोफिस्टिकेटेड झालेत. तुमचा सगळा डेटा एन्क्रिप्ट केला जातो, तुम्हाला दिसतो पण वाचता येत नाही आणि त्यानंतर मग तुम्हाला खंडणी मागितली जाते. आणि अशा ह्या गोष्टींकरता तुमच्या पर्सनल लेवलवरती सुद्धा तुमचा जो डेटा आहे तुमच्या मुलांचा असेल, मुलींचा असेल, घरातला असेल, तो सुद्धा त्याकरता सुद्धा तुमची सायबर सिक्युरिटी म्हणजे एक ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर ती जेन्युइन असणं, ती वेळोवेळी अपडेट करणं, एक चांगल्या क्वालिटीचं कंपनीचं जे की वेळोवेळी रेग्युलरली अपडेट होणारं अँटीव्हायरस असणं हे असणं गरजेचं आहे. मी पुणे शहरला असताना एक केस आली होती. एक फोटोग्राफर होता, नुकताच नवीन बिझनेस स्टार्ट केला होता. 5 लग्नांची ऑर्डर घेतली होती. 5 लग्नाचे काढलेले फोटो व्हिडिओ सगळं त्याच्या लॅपटॉप आणि हार्ड डिस्कमध्ये होतं. पण त्याच्याकडे असणारी ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती त्याने पायरेटेड वापरली होती. आलेल्या मेल अटॅचमेंटला कुठला तरी मेल आला, कुतूहलापोटी त्याने ओपन केला आणि त्याच्यानंतर त्याचे पूर्ण सिस्टीम एन्क्रिप्ट झाली. आणि रॅन्समवेअर असा प्रकार की ज्याच्यामध्ये आम्हीसुद्धा तुमची काही मदत करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की रॅन्समवेअरमध्ये एन्क्रिप्शन ज्याने तयार केलं त्याच्याकडेच त्याच्या डिक्रिप्शनची की आहे. म्हणजे तुमच्या त्या डेटाला ज्याने कुलूप लावलं ती चावी त्याच्याकडेच आहे. इथे चावी बनवणारा उपलब्ध नाही. तर ज्या फोटोग्राफरची मी गोष्ट सांगतोय त्याला अक्षरशः त्याचा इथला व्यवसाय गुंडाळून गावी पळून जावं लागलं, कारण 5 जणांच्या लग्नाचे फोटो व्हिडिओ सगळे त्याच्याकडे होते आणि ते सगळे एन्क्रिप्ट झाले आणि त्यामुळे ते 5 जण त्याला अजूनही शोधतात. राहिला प्रश्न आता पुढच्या आपल्या केस स्टडीजचा. कॉस्मॉस बँकेचे तुम्हाला जसं की सरांनी अगोदर 2 पद्धतीने सांगितलं, जो इन्शुरन्सचा पार्ट होता, तर बँकांवरती 2 पद्धतीने सायबर अटॅक्स होत आहेत. एक आहे भारताच्या बाहेरून, त्याच्यामध्ये झालेले आहेत. बँक ऑफ बांगलादेशवरती झाला होता, त्यानंतर सिटी युनियन बँकेवरती झाला होता आणि आपल्या दुर्दैवाने कॉस्मॉस बँकेवरती सुद्धा झाला होता 2018मध्ये. तर कॉस्मॉस बँकेवरती झालेल्या सायबर अटॅकमध्ये शॉर्टमध्ये सांगतो काय झालं होतं की त्यांची जी सिस्टीम आहे, आता जे डिस्कशन झालं त्यामध्ये की इन हाऊसमध्ये तुम्हाला सर्व्हर, त्याचा मेंटेनन्स, त्याची सिक्युरिटी या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं जसं अवघड होतं की क्लाउड हा खरंच अतिशय चांगला ऑप्शन आहे. त्याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. तुम्हाला आणखी माहिती त्यांच्याकडनं यानंतरही मिळू शकते. तर तुमचा बँकेचा जो सर्व्हरचा स्विच असतो, उदाहरणार्थ आपण बँकेमध्ये आपलं ATM घेऊन एखाद्या ATM सेंटरमध्ये गेल्यानंतर आपलं होणारं ट्रान्झॅक्शन कसं होतं की आपलं ATM कार्ड ते ATM मशीन रीड करतं. ते रीड करून
आपल्या बँकेच्या स्विचवरून सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करतं, मध्ये स्विच असतो, तर त्या सर्व्हरला कॉन्टॅक्ट करून त्याच्यातनं आपला पिन बरोबर असेल तर आपल्या खात्यातली रक्कम तपासली जाते की आपण जेवढी रक्कम काढण्याचा प्रयत्न करतोय तेवढी रक्कम खात्यात आहे का. दुसरी गोष्ट तपासली जाते की तुमचं डेली लिमिट अजून शिल्लक आहे का, की 10,000 लिमिट असेल आणि तुम्ही जर 10,000 ऑलरेडी काढलेले आहेत का, नसतील तर मग पुढे त्याची परमिशन द्यायची का. अशा सगळ्या पद्धतीने तो बराच मोठा नेटवर्क आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते कुठून कुठे जातं आणि मग पुढे शेवटी तुमच्या बँकेच्या त्या ATM मशीनला सर्व्हरवरनं मेसेज येतो जो यस नो असतो की पुढे जाऊन ते ट्रान्झॅक्शन पुढे सक्सेसफुल होतं. कॉस्मॉस बँकेमध्ये त्या स्विच सर्व्हरवरती अटॅक होऊन तिथे त्यांनी एक पॅरलल इन्स्ट्रक्शन्स तयार केल्या होत्या की त्या पर्टिक्युलर कार्ड सिरीजमधून येणारा जो डेटा आहे किंवा सर्व्हरकरता ट्रान्झॅक्शन होण्यासाठी येणाऱ्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या ॲलो होत होत्या. आणि ह्या सर्व गोष्टी किंवा ह्या ट्रान्झॅक्शन्स ॲलो ज्या होत होत्या त्या विजाने कॉस्मॉस बँकेला सांगितलं की तुमच्याकडे एक कार्ड एकाच वेळी 2 वेगवेगळ्या भारताबाहेरच्या लोकेशनवरनं वापरलं जाते. ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या सर्व्हरमध्ये पाहिलं त्यावेळेस लक्षात आलं की त्यांच्याकडे तसं काही होत नाही आहे. मग दुर्दैवाने त्यांना सगळी ट्रान्झॅक्शन्स थांबवावी लागली. पण ती ट्रान्झॅक्शन्स थांबवेपर्यंत बँकेचे 94 कोटी काढले गेले होते. त्यातले 13.5 कोटी स्विफ्ट ट्रान्झॅक्शन होती. बाकीची जी सर्व आहेत ती ATM ट्रान्झॅक्शन्स होती, त्यामुळे ती वसूल करणं. तर भारतामध्ये जेवढी झालेली ट्रान्झॅक्शन्स होती तर त्याच्यामध्ये बँगलोरमध्ये झाली होती, कोल्हापूरमध्ये झाली होती, पुण्यामध्ये काही झाली होती, त्याच्यानंतर जयपूरमध्ये, अजमेरमध्ये, मुंबईमध्ये. तर ह्या सर्व ठिकाणी झालेली जी ट्रान्झॅक्शन्स आहेत ती ट्रान्झॅक्शनचे CCTV फुटेजेस, तिथलं नेटवर्क आणि बाकीच्या सर्व टेक्निकल ॲनालिसिसच्या आधारे आपल्याला सुदैवाने आम्हाला ते यश मिळालं त्या केसवरती काम करताना की भारतामध्ये ज्यांनी पैसे ट्रान्झॅक्ट केले त्या सर्व आरोपींना पकडण्यात आलं आणि पुढे त्यांच्यावरतीची जी केस जी आहे ती चालू आहे. धन्यवाद. थँक्यू. मला विचारायचं आहे तुम्हालाच की आत्तापर्यंत जे काय अटॅक झालेले आहे त्यात तुम्ही सांगितलं की हॅकर्स सापडतात. खरंच सापडतात का हॅकर्स? भारतातले असतील तर नक्कीच सापडतात. नक्कीच सापडतील. कारण आणखी एक सांगतो, आता माझ्यासमोर जी लोक आहेत तुमच्यापैकी कोणाच्यावर बँकिंगच्या किंवा मोबाईलवर अटॅक झालाय का कोणापैकी? जरा हात वरती करून सांगावं जरा मला. वा 1 2 3 4. वा पैसे मिळाले का आपल्याला? परत पैसे मिळाले का? नाही मिळाले नाही अजूनही. व्हेरी गुड. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो. यापूर्वी सुद्धा डिस्कशन झालं लायबिलिटीवरती. RBIचं सर्क्युलर आहे लिमिटिंग लायबिलिटी ऑफ कस्टमर्स इन केस ऑफ फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन. तुमच्या खात्यातून तुम्ही कोणतीही माहिती शेअर न करता, OTP न देता किंवा बँक खात्याची कोणतीही माहिती न देता जर तुमच्या खात्यातून पैसे वजा झाले असतील तर तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे, तुमच्या बँकेशी संपर्क करून एक डिस्प्यूट फॉर्म भरून द्यायचा आहे. तो डिस्प्यूट फॉर्म भरून दिल्यानंतर 90 वर्किंग डेज, सुट्टीचे दिवस सोडून विदिन 90 वर्किंग डेज इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द बँक टू इन्व्हेस्टिगेट दॅट मॅटर अँड रिफंड दॅट अमाऊंट टू द कन्सर्न कस्टमर. म्हणजे जर तुम्ही माहिती शेअर केलेली नसेल तर ती बँकेची जबाबदारी आहे, बँक तुम्हाला ते पैसे परत करते. पण त्याकरता 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. जर फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन झालं असेल तर सर्वात प्रथम बँकेला कळवणं लेखी स्वरूपामध्ये, तो डिस्प्यूट फॉर्म भरून देणं. दुसरी गोष्ट, सायबर क्राईममध्ये कंप्लेंट तुम्ही घर बसल्याही करू शकता. cybercrime.gov.in या वेबसाईटवरती तुम्ही कुठूनही कंप्लेंट रेज करू शकता. ती कंप्लेंट तुम्हाला करायची आहे. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा ट्रान्झॅक्शन होते ते झाल्याच्या विदिन 3 वर्क म्हणजे झाल्याबरोबर कळवायचं आहे. झाल्याच्या 1 आठवड्यानंतर तुम्ही कळवाल तर ती लायबिलिटी कस्टमरची राहील. ते पर्सेंटेज ठरलेलं आहे, ते सर्क्युलर तुम्हाला RBIच्या वेबसाईटवरती मिळेल, ते तुम्ही वाचू शकता. पण जर अशी घटना घडलेली असेल की तुम्हाला कोणाचा तरी फोन आलाय, तो म्हणतोय की मी बँकेतनं बोलतोय, KYC आहे आणि तेवढा OTP द्या, आणि तुम्ही OTP दिला असेल तर बँकेच्या वतीने तो प्रोटोकॉल पूर्ण झालेला आहे, त्या गोष्टीची जबाबदारी बँक घेणार नाही. अशा केसमध्ये जर तुम्ही लवकरात लवकर सायबर सेलशी नियरेस्ट संपर्क केलात तर आमच्यासाठी सोयीस्कर होतं. कारण ते पैसे पुढे ज्या खात्यामध्ये गेलेले आहेत तिथून तो फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीने काढून घेण्यापूर्वी आम्हाला ती
खाती फ्रीज करता येतात आणि त्यातनं पैसे रिटर्न मिळवता येतात. धन्यवाद सर. तर आपण जी वेबसाईट सांगितली, सगळ्या बँक आपले जे अधिकारी आहे त्यांना मी सांगतो की ती वेबसाईट आत्ताही तुम्ही तुमच्या पॅडवर लिहून घ्या, cybercrime.gov.in, cybercrime.gov.in. ज्या वेळेस आपले क्लायंट्स, आपले कस्टमर्स म्हणतात की आमच्या पैसे गेले, त्यावेळेस ह्या वेबसाईटवर जाऊन कंप्लेंट दिली तर कदाचित पैसे परत येऊ शकतात. सो प्लीज हे कन्सिडर करा. पुढचा प्रश्न मला योगेश वाळुंजकरांना आहे की हे जे सायबर हल्ले होत आहे या संदर्भात जसं डिपार्टमेंट सायबर सेलच्या ज्या गाईडलाईन्स आहे तशाच काही सर्टिनच्या आणि RBIच्या पण गाईडलाईन्स आहे, याबद्दल आपण काही सांगू शकाल का? आता हे जे सायबर हल्ले होत आहेत त्यावरती RBI असेल, सर्टिन असेल यांनी वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना सुचवलेल्या आहेत. याचं 3 प्रकारे आपण वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे प्रोॲक्टिव्ह, ॲक्टिव्ह आणि थर्ड म्हणजे रिॲक्टिव्ह. तर प्रोॲक्टिव्ह म्हणजे काय, तर होऊ नये ह्याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे. जसं आता ते ग्रेडेड अप्रोचचं सर्क्युलर आलं, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4. जर तुमचं जेवढं एक्सपोजर आहे त्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला सिक्युरिटी केली पाहिजे. हे प्रोॲक्टिव्हली करायचं आहे. म्हणजे काही होऊ नये म्हणून त्या पद्धतीने आपल्याला ते सर्व कंट्रोल्स जे आहेत ते आपापल्या बँकांमध्ये इम्प्लिमेंट करायचे. जे ॲक्टिव्हली करायचं आहे, जे आपल्याला डे इन डे आऊट करायचं आहे, याच्याबद्दल पण RBIच्या सर्क्युलरमध्ये विशेष काही पॉईंट्सचा उल्लेख आहे. जसं आपला सायबर क्रायसिस मॅनेजमेंट प्लॅन असेल किंवा इन्सिडन्स रिस्पॉन्स मॅनेजमेंट प्लॅन असेल, तर या संदर्भात पूर्ण माहिती सर्टिन किंवा RBIच्या साईटवरती दिलेली आहे. पण या संदर्भात आपल्या बँकेमध्ये पण आम्हाला अशा प्रकारचे काही ड्रिल जर घेता आले की प्रत्यक्ष अटॅक झाला तर कशा पद्धतीने म्हणजे एखादा अटॅक सिम्युलेट करणं किंवा प्रत्यक्ष अटॅक झाला असं समजून त्याच्यावरती कशा ॲक्शन आम्ही घेतो याचं पण ड्रिल किंवा याचे पण सराव आम्हाला असला पाहिजे. बरेचदा काय होतं की असा कुठला इन्सिडन्स झाला तर आपण एकदम घाबरून जातो, नेमकं काय करायचं. आणि या संदर्भात RBIने खूप मार्गदर्शन चांगलं त्यांच्या साईटवरती उपलब्ध आहे. किंवा सायबर क्रायसिस मॅनेजमेंट प्लॅन हा कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये काय सिक्वेन्स असले पाहिजेत. म्हणजे आता समजा माझ्या ATMवरती अटॅक झाला तर मी पहिलं काय केलं पाहिजे, माझी पहिली ॲक्शन काय असली पाहिजे, मला कोणते चॅनल्स बंद करायचे आहेत, ATM बंद करण्यासाठी मला काय करायला लागेल किंवा त्याचे रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट काय असतील, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून माझ्याकडे तो ॲक्शन प्लॅन तयार असला पाहिजे. म्हणून RBI असं म्हणतं की ह्या गोष्टी ॲक्टिव्हली करा, ते होईल झाल्यावरती नाही करायचं आहे. तर हे होऊ नये म्हणून ह्या रेग्युलर ॲक्टिव्हली या गोष्टी आपण करायला पाहिजेत. आपली सायबर सिक्युरिटी पॉलिसी असते पण त्या पॉलिसी आपण रिवाईज केली आहे का. आपले काल आपल्या म्हणजे मागच्या वर्षी आपले जे चॅनल्स होते त्याच्यामध्ये वाढ झाली. आता आपण UPI सेवा देतो आहे, काही जण फास्टॅग सेवा देत आहेत. तर आपली पॉलिसी अपडेट केली पाहिजे. त्या पॉलिसीमध्ये याचा अंतर्भाव असतो काय करायचं आहे. म्हणून ॲक्टिव्हली गोष्टी काय करायच्या त्याच्यावरती आपलं पूर्ण लक्ष असलं पाहिजे. आणि तिसरा पोर्शन जो आहे तो रिॲक्टिव्हली आपल्याला काय करायचं आहे की ठीक आहे एखादा इन्सिडन्स झाला, दुर्दैवाने एखादा इन्सिडन्स झाला तर तो पुढे होऊ नये आणि त्याचं रूट कॉज ॲनालिसिस काय होतं, कशामुळे नेमकं काय चुकलं आमचं, तर ह्याचं रूट कॉज ॲनालिसिस करून ते पुढच्या वेळेत होणार नाही. म्हणजे आत्ता जसं एका नॅशनलाइज बँकाच्या ATMवरती 1 वर्षापूर्वी अटॅक झाला की ज्या लोकांनी आदल्या दिवशी पैसे काढले होते अशा 10-12 लोकांच्या अकाउंट्समधून पैसे ऑटोमॅटिक विड्रॉ झाले. ते लोक ATMमध्ये गेलेले नसतानासुद्धा त्यावेळेला काय झालं तर ATM आणि त्या स्विचच्या मध्ये त्यांनी तो डिव्हाइस लावून हे केलं. त्याच्यानंतर RBIने सांगितलं की आता आपलं ATM जे आहे ते पूर्ण वेगळं नेटवर्क असलं पाहिजे. अशा पद्धतीचे रिॲक्टिव्ह सुद्धा मेजर्स RBIकडनंही घेतले जातात आणि बँकांनीसुद्धा आपापल्या लेवलला आपापले जे कन्सल्टंट्स असतील किंवा आपले असे ज्या मेंटर्स असतील किंवा सर्टिनसारख्या संस्था असतील यांच्या मदतीच्या ह्याने प्रोॲक्टिव्ह, ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह अशा 3 टप्प्यामध्ये आपण सतत जागरूक असलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. त्याचबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे परत की ह्या सगळं करताना सिस्टीम ऑडिट आणि VAPT या संदर्भात काही गाईडलाईन्स RBIने दिल्या आहे का, आता कशा स्वरूपाच्या? या आपण सर्वजण बँकर आहात, अनेक वर्ष आपण बँकिंग करतोय, त्यामुळे आपल्याला या संदर्भात सगळे रेग्युलेशन्स काय आहेत ते सर्व आपल्याला माहिती पाहिजे. पण काही गोष्टी आपल्याला वारंवार करायला हव्यात की आपण आता VAPT सांगितलेलं आहे तर VAPT वर्षातनं 2 वेळा करावं कमीत कमी असं RBI म्हणतं आहे.
आणि त्याचबरोबर त्यांनी असं आहे म्हणजे अपेक्षित असं आहे की वेगवेगळ्या टीमकडून करावं. म्हणजे एखाद्या व्हेंडरकडनं आपण पहिल्यांदा केलं तर ते पुढचं जे ऑडिट आहे ते दुसऱ्या व्हेंडरकडनं केलं पाहिजे. दुसरी एक चूक जी दिसते की एका व्हेंडरनी म्हणजे आत्ता मी VAPT ऑडिट करून घेतलं, त्यांनी आम्हाला रिपोर्ट दिला, त्याच्यामध्ये 10 पॉईंट्स होते. त्या 10 पॉईंट्स आम्ही कंप्लायन्स होतो का आपल्याकडनं? कारण बरेचदा असं होतं की तेच पॉईंट पुढच्या VAPT ऑडिटमध्ये पण कॅरी फॉरवर्ड होतात. तर हे न होण्यासाठी आम्हाला ती यंत्रणा उभी करायला लागेल. जसं VAPT ऑडिटरची एक्सटर्नल टीम आहे तशी आमची इंटरनल टीमसुद्धा असली पाहिजे, ज्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असेल की ते VAPT ऑडिट झाल्यानंतर त्याचे जे फाइंडिंग्स आहेत त्या फाइंडिंग्सवरती काम करून त्या गॅप्स क्लोज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तसंच सिस्टीम ऑडिटचं आहे. आपापले CBS म्हणजे विशेषतः ज्यांच्या CBS सिस्टीम्स जुन्या आहेत तर त्यांनी हे ऑडिट करणं खूप गरजेचं आहे. कारण आपापले वेगवेगळे चॅनल्स आता जसे ऑन होत आहेत, दीज ऑल चॅनल्स आर इंटरॅक्टिंग विथ CBS. त्यामुळे सगळे चॅनल CBSशी इंटरॅक्ट करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅप ॲनालिसिसची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण सिस्टीम ऑडिटर, गॅप ॲनालिसिस असेल, VAPT हे तत्परतेने त्याचा प्लॅन असायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. आत्ता जे बोलत होते सर, VAPT म्हणजे काय की तुमची परमिशन घेऊन तुमची बँक हॅक करून बघणं. विथ युअर परमिशन आमचे हॅकर्स तुमच्या बँकेत येतात किंवा बाहेरून ते अटॅक करतात आणि कुठे लूप होल आहे का, कुठे प्रॉब्लेम्स आहे का हे तुम्हाला सांगतात, त्याचा रिपोर्ट्स देतात, म्हणजे VAPT करतात. तर प्रत्येक बँकेने प्रॉपर VAPT करून घेणं हे गरजेचं आहे. प्रॉपर हॅकर्सकडनं ते करून घेणं गरजेचं आहे. ही माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या बँकर्सला की प्रॉपर हॅकर्सकडनं तुमचं नेटवर्क, तुमचं बँक चेक करणं, वर्षातनं 2दा कमीत कमी तरी चेक करणं गरजेचं मला वाटतं. माझ्याकडे अजून बरेच प्रश्न आहे पण वेळ फार कमी आहे आपल्याकडे, कारण पुढचे गडकरी साहेब लवकरच इथे पोहोचत आहे. त्यामुळे मी तुमचे प्रश्न घेता मी सतीशजींना विनंती करतो की सतीशजी मराठींनी आपलं मत मांडावं. सर तुम्हाला बोलायचे त्याआधी सागर सर. एक सरांनी जे सांगितलं ते VAPT करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात द्या, अगोदरचे ट्रेंड जे होते ते नॅशनलाइज बँका किंवा मोठ्या स्केलच्या बँका यांच्यावरती सायबर अटॅक होण्याचे होते. त्या पॅटर्न्समधून बरेचसे धडे मिळाले. बँकिंग क्षेत्र त्यातनं सावरतं आहे, स्वतःच्या सिस्टीममध्ये अपडेट करतं आहे. पण सहकार क्षेत्रामध्ये स्वतःचे अजून बऱ्याचशांना जेव्हा इंटरनेट बँकिंगची फॅसिलिटी दिली जाते त्यावेळेस पूल अकाउंट्स आहेत, म्हणजे नॅशनलाइज बँकेमध्ये त्यांची पूल अकाउंट्स आहेत की ज्यातनं NEFT, RTGS, IMPS अशा सुविधा दिल्या जातात. सध्या ही जास्त टार्गेटवर आहे. तुम्ही गेल्या 2 वर्षातलं पाहाल तर नगर अर्बन बँकेवरती झाला आहे. त्यांचं एका माझ्या मते IDBI और समथिंग बँकेमध्ये पूल अकाउंट होतं ज्यातनं ह्या गोष्टी घडत आहेत. त्यानंतर नांदेडला एक शंकर सहकारी बँक आहे, तिच्यावरती पण तोच झाला. कोणाला माहीत असेल, इफ एनीबडी फ्रॉम नांदेड, तर त्यांच्याही हे लक्षात असेल की तिकडच्या आहेत. त्याच बँकेच्या आहेत का? ओके, तर ते तिकडच्या आहेत. एकदा हात वर करा प्लीज. हां, सगळ्यांनी पाहून घ्या. याच्याकरता नाही की त्यांची काही चूक आहे, याच्याकरता की सगळ्यांना ते त्यांचा अनुभव शेअर करू शकतील की असा जर प्रकार घडला तर काय त्रास होतो, जेणेकरून त्यांच्या अनुभवामधून, अनुभव त्यालाच म्हणतो की घडलेल्या गोष्टीपासून धडा घेणं, त्यातनं शिकणं आणि पुढे जाणं. तर त्यांना आलेला अनुभव तुम्ही घेऊन बघण्याची गरज नाही आहे. तुम्ही त्यांचा अनुभव शेअर करा, त्यातनं तुम्हाला नवीन गोष्टी मिळतील. ज्यांची पूल अकाउंट्स आहेत तुम्हालासुद्धा मी विनंती करेन, आणि जे कोणी सिक्युरिटी एक्सपर्ट ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत की ज्या सहकारी बँकांची पूल अकाउंट्स आहेत त्यांच्याकडं थोडंसं आणखी जातीने लक्ष देणं किंवा त्या सिक्युरिटीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ती हँडल करणाऱ्या व्यक्तींच्यामध्ये या गोष्टीची थोडीशी आणखी जागरूकता असणं गरजेचं आहे. कारण मग शेवटी ते जे पूल अकाउंट हँडल करणाऱ्या ज्या 2-3 व्यक्ती आहेत त्या असा जर प्रकार घडला दुर्दैवाने तर त्या प्रचंड तणावाखाली येतात. आणि देव न करो असं कोणाबरोबर हो, सदिच्छाच आहे सर्वांच्यासाठी. पण तुम्ही जर आणखी लक्ष दिलं तर होपफुली हे प्रकार टाळता येतील आपल्याला. धन्यवाद सर, धन्यवाद, थँक्स लॉट. मी सतीशजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मत मांडावं. येस सर, थँक्यू. नमस्कार. आत्ताचा जो आपण कार्यक्रम घेतला, हे सेशन घेतलं, एका अर्थाने सायबर सिक्युरिटी, क्लाउड
वेगवेगळ्या बँकांच्या सिस्टीम्स, रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्स, कायद्याची प्रोव्हिजन, एक जनरल स्वरूपाचं सर्व कार्यकर्त्यांना सेन्सिटाईज करावं, एक अवेअरनेस वाढवावा, हा त्याच्यातला पर्पज होता. इथे असणाऱ्यांमध्ये खूप जण बँकांशी आणि पतसंस्थांशी निगडित आहेत आणि अकाउंट जेव्हा हॅक होतो तेव्हा तो फक्त बँकेचा होतो असं नाही. मगाच्या बोलण्यातनं आपल्या लक्षात आलं असेल कस्टमरचाही होतो आणि त्याच्यामुळे हा तितकाच ॲप्लिकेबल पतसंस्थांना आणि कस्टमर्स नाही आहे. एकेकाळी हॅकिंग जे चालायचं ते लिमिटेड एरियाजमध्ये होत असे, आता सगळ्या सेक्टरमध्ये सर्रास होत आहे. आणि जसं आता आपण ऐकलं की आपल्याकडे लोकल हॅकर्स आहेत, सायबर क्राईम करणारी लोक आहेत, तसं फॉरेन हॅकर्स जी आहेत जे वेगवेगळ्या पर्पज करतात. प्रामुख्याने नावं 3 देशांची कायम आपल्याकडे येतात. चीनचं येतं, नायजेरियाचं येतं आणि नॉर्थ कोरियाचं येतं. गेल्या काही महिन्यांमध्ये इतर काही देशांमधनं हॅकिंग झालंय असं पुढे येत होतं, पण आपल्याकडच्या एजन्सीजनी जेव्हा त्याचा अधिक सखोल अभ्यास केला तर त्याचे रूट्स परत ह्या 3 देशांमध्ये आणि पाकिस्तान, 4 मुख्यतः या 4 देशांमध्येच आपल्याला सापडले. आणि काही देश यातले जसं एक्सपोर्ट्सनी एक अर्निंग मिळते एखाद्या देशाला, तसं हॅकिंग करून ते एक त्यांचा नॅशनल इन्कमचा सोर्स बनवला आहे. हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि छोट्या मोठ्या अमाऊंट्समधनं ते कंटिन्युअस बेसिसवरती असे प्रकार होत राहतात, हा त्याच्यातला मुद्दा आहे. आत्ताच्या याच्यात खूप टेक्निकल डिटेल्सही आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळाल्या, पण एक जागरूक बँकर, फायनान्शियल सेक्टरमध्ये ॲक्टिव्ह असणारा कार्यकर्ता किंवा ओव्हरऑल आत्ता आपण सहकार क्षेत्रातले आहेत म्हणून सहकार भारतीचे कार्यकर्ते, मी आपल्याला 3-4 गोष्टींकडे विशेष कायम लक्ष द्यायला सांगेन. एक म्हणजे आपण ज्या बँकेशी संबंधित आहोत, मग ती कुठलीही असू दे, पब्लिक सेक्टर असू दे, प्रायव्हेट असू दे किंवा कोऑपरेटिव्ह असू दे, हा सायबर क्राईमबद्दल ग्राहकांना जागरूक करण्याकरता प्रोग्रॅम्स घ्यावेत असं एक जनरल गाईडलाईन आहे. आणि त्याच्याप्रमाणे आपल्या बँका असे कार्यक्रम घेतात का हे आपण बघितलं पाहिजे. नसलं तर रिक्वेस्ट केली पाहिजे आणि असे कार्यक्रम घडवून आणले पाहिजे. दुसरं मी आपल्याला मुद्दाम हे सांगेन की प्रत्येक बँकेचं डिझास्टर रिकव्हरी साईट असते आणि त्या डिझास्टर रिकव्हरी साईट जर का मेन आपली सोल्युशन कोर बँकिंग सोल्युशन असेल किंवा आपली सिस्टीम जी आहे ती काही कारणाने जर का बंद पडली तर ती पूर्ण सिस्टीम डिझास्टर रिकव्हरी साईटवरती शिफ्ट होते आणि ती शिफ्ट होऊन ती ऑपरेटिव्ह आहे ना याचं देखील रेग्युलर बेसिसवरती अनअनाउन्स्ड सराव करून घेण्याची प्रत्येक बँकेची, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनची जबाबदारी आहे. तर तसं केलं जातं ना हे कधीतरी आपण चौकशी मात्र आपापल्या ठिकाणी आपण केली पाहिजे. आणखी एक विषय याच्याशी आहे आणि जिथे स्वतः बँकर्स, डायरेक्टर्स आहेत, मॅनेजर्स आहेत, एक्झिक्युटिव्ज आहेत, आपली सिस्टीमचं ऑडिट करून घेणं आणि त्याचं सीसा सर्टिफिकेट घेणं, डिसा घेणं, सर्टिफिकेट्स हे घेतलं आहे का. मी बघतो हल्ली बरेच वेळा जाणवतं की तुम्ही डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं प्रीमियम भरलं आहे का असं विचारणारे डिपॉझिटर भेटतात. पण सायबर क्राईम वाढत्या बॅकग्राऊंडवरती
तुमचं सिस्टीम ऑडिट झालं आहे का, हे मात्र फार थोडे लोक विचारताना जाणवतं. परत हे CSAT सर्टिफिकेशन देणारे जे लोक आहेत, तो जो प्रत्यक्ष करायला येतो तो खरंच टेक्निकली क्वालिफाईड आहे का? बरेच वेळा ते चार्टर्ड अकाउंटंट्स असतात, इन्स्टिट्यूटचे कोर्सेस त्यांनी केलेले असतात, पण आर दे रिअली इक्विप टू अंडरस्टँड द टेक्निकल पार्ट, असा माझ्या मनात प्रश्न येतो मी काही जणांना भेटल्यानंतर. त्याच्यामुळे जे सर्टिफिकेट देतात त्यांची जबाबदारी आहे हे खरं, पण आपण अपॉइंटमेंट करत असताना टेक्निकली ती लोक क्वालिफाईड आहेत ना, आणि ते खरंच देऊ शकतात ना, आणि गॅप्स आयडेंटिफाय करतात का, आणि समोर आलेल्या गॅप्स ह्या आपण आपला जो व्हेंडॉर आहे त्याच्याशी प्रोॲक्टिव्हली इंटरॅक्ट करून त्या गॅप्स फिलिंग करून घेतो का विदिन ए टाईम बाउंड प्रोग्रॅम. हा महत्त्वाचा विषय येणार आपल्याकडे सर्वांना. आपण गेली खरं म्हणजे 1.5-2 वर्ष रिझर्व्ह बँकेचं एन्फोर्समेंट डिपार्टमेंट खूप ॲक्टिव्ह आहे, आणि त्याचा पॅटर्न तुम्ही जर का नीट बातम्या ज्या येतात त्या बघितल्यात तर तुमच्या लक्षात येईल. बरेच वेळा NPA क्लासिफिकेशन केलं नाही, RBIच्या गाईडलाईन्स फॉलो केल्या नाहीत, ह्याच्याकरता पेनल्टी येत होती. गेल्या काही दिवसापासनं तुम्ही KYC नॉर्म्स फुलफिल केलेले नाहीत, सेरसाईला डाटा दिलेला नाहीत, आणि थोडा नाही, थोड्या काळाकरता नाही, चांगलं 5-5 वर्ष दिलेला नाही, असं फार मोठ्या प्रमाणावर अनेक मोठ्या छोट्या बँकांच्या बद्दल लक्षात येत आहे. आणि म्हणून गेल्या काही महिन्यातल्या ज्या फाईन्स आहेत या KYCच्या कॉन्टेक्स्टमध्ये येत आहेत. रिझर्व्ह बँकेचं IT डिपार्टमेंट जे हे सगळं मॉनिटर करतं, हे गेली 2 वर्षापासनं प्रोॲक्टिव्हली काम करत आहे. सहकार भारतीतर्फे योगेशजी त्याच्यात आमच्याबरोबर होते. आम्ही रिझर्व्ह बँकेबरोबर एक इंटरॅक्टिव्ह मीटिंगही घेतली आणि नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट करून प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या काही कोऑपरेटिव्ह फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सशी इंटरॅक्ट करून माहिती जी आली ती थोडी डिस्टर्बिंग होती. जर का मी म्हणालो की मी कंप्लाय केलेलं आहे तर प्रत्यक्ष व्हेरीफाय करताना असं लक्षात आलं की द डिफरन्स जो अगदी ज्यांनी पूर्ण केलं आहे असं म्हणत होते त्यांचं कंप्लायन्स देखील इफेक्टिव्हली 50-60% नव्हतं, आणि कमीत कमी कंप्लायन्स हा आम्हाला फक्त 35% अशा इतका कमी सापडला होता. त्याच्यामुळे आपण जी रिटर्न्स फाईल करतो त्याचं आता पुढच्या काळामध्ये व्हेरिफिकेशन होईल, आणि ह्या व्हेरिफिकेशनमध्ये जर का लक्षात आलं की आपण दिलेली माहिती ही इज नॉट, ज्याला आपण म्हणतो कम्पॅटिबल विथ द फॅक्ट्स, तर एन्फोर्समेंट ॲक्शन आणि पेनल्टीज लागू शकतात. डाटा लोकलायझेशनवरनं ऑलरेडी ॲक्शन्स चालू झाल्याचं मगाशी उल्लेख झाला, आणि आत्ता मास्टर कार्डसारख्या संस्थेला नवीन कार्ड्स इश्यू करायची नाही म्हणून सांगितले. या महिन्याच्या 1 तारखेपासनं आपल्या कार्ड्सवरती स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स, खूप बँकांनी, इकॉनॉमिक टाइम्समध्ये 4 दिवसापूर्वी बातमी आली होती की वी आर कंप्लायंट आणि आमचं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत तशी आम्ही चालू ठेवणार आहोत. मला माहीत नाही कोणाचा काय अनुभव आहे, पण एका मोठ्या बँकेचं कंप्लायन्स आहे म्हणून पेपरला बातमी आहे, पण इंडिव्हिज्युअल अकाउंट होल्डर्सना आलं आहे की तुमच्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स या डिस्टर्ब होणार आहेत. म्हणून कंप्लायन्स खरंच पूर्ण आहे ना, आपण आपल्या लेवलला, आपण सहकारी संस्थातले कार्यकर्ते आहोत म्हणून त्याच्याशी बारकाईने आपण बघून घेतलं पाहिजे. 2 गोष्टी आणखी आपल्यासमोर मांडून मी माझं बोलणं पूर्ण करेन.
रिझर्व्ह बँकेनी सर्व फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना जसं डिझास्टर रिकव्हरी साईट्स आणि सायबर सिक्युरिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये गाईडलाईन्स दिल्या आहेत, तसं बिझनेस कंटिन्युटी प्लॅन करावा म्हणून पण गाईडलाईन्स दिल्या आहेत. मोठ्या बँकांनी केलं आहे, तो त्यांना वापरायला लागलेला नसल्यामुळे त्याचं इफेक्टिव्हिटी किती हे आत्ता बोलणं धाडसाचं होईल. पण सहकारी संस्थांनी बिझनेस कंटिन्युटी प्लॅन करता कामाला फार थोड्या जणांनी सुरुवात केलेली माहिती मिळते. त्याच्यामुळे मी केवळ बँकांना नाही म्हणत आहे, तर मोठ्या पतसंस्थांनी देखील बिझनेस कंटिन्युटी प्लॅनच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली पाहिजे, असा त्याच्यातला एक आग्रह मी आपल्यासमोर मांडेन. आणि शेवटचा मुद्दा, वर्क फ्रॉम होम गेल्या 1.5-2 वर्षात तर मोठं वाढलंच आहे, पण येणाऱ्या काळामध्ये वर्क फ्रॉम एनिवेअर दॅट इज गोइंग टू कम. इट्स नॉट ओनली वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम एनिवेअर. आणि त्याच्यामुळे आपल्या सिस्टीम आणि तो जो वर्क फ्रॉम एनिवेअर करणार आहे, तो जिथनं काम करणार आहे ती एरिया पण सिक्युअर्ड आहे ना, तिथले सिस्टीम सिक्युअर्ड आहेत ना, हार्डवेअर सिक्युअर आहे ना, हेही बघायला लागेल. हार्डवेअर प्रोक्युअर करताना आपण घेतो कॉम्पिटिटिव्ह रेट्समध्ये बरेच वेळा, पण तो हार्डवेअर जो आपल्याकडे CKDच्या रूपाने येतो आणि इथे असेंबल केला जातो, त्यात कुठले पार्ट्स आहेत, कुठल्या देशात बनलेले पार्ट्स आहेत, कुठल्या देशातले पार्ट्स आपल्या सिस्टीममध्ये असू नये त्याच्या गाईडलाईन्स आहेत. अनेक लोकांना त्या माहीत नाहीत की अशा गाईडलाईन्स आहेत. आणि पार्ट्स देखील जर का अशा देशांमधले घेऊ नये म्हटलेल्या याच्यात असले तर तुम्ही कितीही काळजी घेतली तर इट कॅन बी हॅक्ड. आणि त्याच्यामुळे मित्रांनो मी एवढंच सांगेन, जसं बँक चालवताना सतत आपण जागरूक असतो, तसं ज्या पद्धतीने आपल्याकडे टेक्नॉलॉजी ॲडॉप्शन हे मोठ्या प्रमाणावर होत आहे, डिजिटलायझेशन हे मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि वाढणार, इट इज इरिव्हर्सिबल. त्याच पद्धतीने आपण आपली जागरूकता वाढवणं, आपल्या सिस्टीम्स जितक्या फुलप्रूफ करता येतील त्या करत राहणं, सगळं एक्सपर्टाईज आपल्या इनहाऊस असणार नाही, त्याच्यामुळे रिलायबल चांगल्या इन्स्टिट्यूशन्सकडनं एक्सपर्टाईज घेऊन आपल्या सिस्टीम्स नीट ठेवणं ही अत्यंत काळाची गरज आहे. याला कॉस्ट आहे का? तर कॉस्ट आहे. आणि टू रिमेन सिक्युअर आणि टू रिमेन कंप्लायंट आपण ही कॉस्ट इन्कर केली पाहिजे. ती मिनिमम व्हावी हा प्रयत्न जरूर करा, पण दरवेळेला लोएस्ट कोटेशन देऊन आपलं काम करून घेणं याच्यातनं शहाणपणाचं होणार नाही. सायबर सिक्युरिटी इज अ सिरियस सब्जेक्ट आणि याच्याकडे सर्वांनी अत्यंत जागरूकतेने आणि सिरियसली बघितलं पाहिजे. इट शुड नॉट बी द लास्ट आयटम ऑन दी एजेंडा ऑफ दी बोर्ड मीटिंग, पॉसिबली इट शुड बी द फर्स्ट आयटम. आणि त्या पद्धतीने विचार करून आपण करावा. एवढंच बोलून माझं बोलणं संपवतो. अजयजींचे आभार एवढ्याकरता मानतो की सर्व आस्पेक्ट प्रश्नोत्तराच्या रूपाने त्यांनी कव्हर केले. अजयजी धन्यवाद आणि अभिनंदन. धन्यवाद सर, खूप खूप आभार आपले. आपण जे मार्गदर्शन केलं ते अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हा सगळ्यांसाठी आहेत. मी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो की हे जे सगळे तज्ज्ञ व्यक्तींनी आपल्याला जे काय गाईडलाईन्स दिले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या ठिकाणी हा परिसंवाद मी इथे थांबवतोय.